आता पुढे जर का गेलात तर पॉसिबिलिटीमध्ये काय आहे बरं का, तर पॉसिबिलिटीमध्ये आपण जाऊया. पॉसिबिलिटी आणि बाकीच्या बऱ्याचशा कंडिशन आहेत. आता शेवटचं म्हणजे आपण असं समजून घेऊ की आता शेवटचा पॉईंट आहे. आता इथून ज्याला कळालं असणार त्याला बाकीची उदाहरणं सगळे जमतील चांगल्या पद्धतीने. आणि ॲक्च्युली ही लेवल इथपर्यंतच आपल्या जर सिलेबसमध्ये नाही इथपर्यंतच आहे. याच्या पुढे जरी गेला तर बेटर आहे, चांगला आहे. आपण तर शिकणारच आहोत सगळ्या गोष्टी, पण इथपर्यंत तुम्हाला तर जमायलाच पाहिजे. मोठी जास्त गोष्टी आपण कायसाठी शिकतोय, आपल्याला सोपं जायला पाहिजे म्हणून. चला, तो आता काय बरं का, स्टेटमेंट तुम्हाला दिलेले आहेत, 5 स्टेटमेंट दिलेले आहेत. तो स्टेटमेंटचा वापर करून तुम्ही काय करत असता, स्टेटमेंटचा वापर करून तुम्ही फाइंड आउट करून घेतात तुमची व्हेन डायग्राम. मी तुम्हाला काल काय बोललो होतो की जर का समजा तुम्हाला स्टेटमेंटमध्ये जर का एकही निगेटिव्ह कंडिशन नसेल, निगेटिव्ह मीन्स वाट, निगेटिव्हचा मिनिंग होतो नो आली. आता इथं नो आलेला आहे, राईट का. जर का स्टेटमेंटमध्ये एकही निगेटिव्ह केस नसेल तर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, जे पॉसिबल असतात आपले पॉसिबल डायग्राम, त्या पॉसिबल डायग्रामकडे जायचं. ठीक आहे, तो पॉसिबल डायग्रामकडे तुम्ही जर का गेला तर पॉसिबल डायग्राममध्ये तुम्हाला काय आलं की पॉसिबिलिटी नावाचा शब्द इथं येतोय. तर जिथं जिथं पॉसिबिलिटी असेल ना ते डायरेक्ट सरळ सरळ बरोबर होऊन जातील, असं मी काल बोललो. मी काय बोललो तुम्हाला की याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह स्टेटमेंट नाही आहे, फक्त वरचे 3 आणि खालचा 1 असे दिसायला भेटतात मला. हे 4, तर हे 4 जर का असले असते ना तर हे दोघं जे आहेत ना हे बरोबर झाले असते, राईट का, असं मी बोललो होतो. परंतु आपल्याला ते चेक करून बघायचं की यार हे नेमकं काय आहे. आपण त्याला आता जास्त डिटेलमध्ये घुसण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, सगळ्यात अगोदर पॉसिबिलिटी शिकवण्यासाठी आपण काय करूया, व्हेन डायग्राम काढून घेऊया. व्हेन डायग्राम काढायचे मला. तो पहिले काय म्हटलं, सम ब्ल्यू आर ग्रीन. तो ब्ल्यू आणि ग्रीन यांच्यामध्ये संबंध आहे, राईट का. हा ब्ल्यू आला आणि हा झाला आपला ग्रीन. नंतर पुढे काय, सम ग्रीन आर पिंक. पिंक आणि ग्रीन यांच्यामध्ये संबंध दिसायला भेटतोय, तो ग्रीन आणि हा आहे पिंक. नंतर पुढे काय बरं का, ऑल पिंक आर येलो. ठीक आहे, तो ऑल पिंक आर येलो मला दिसायला भेटेल अशा पद्धतीनं. बरोबर काढलं मी, राईट. नंतर पुढे काय, नो येलो इज अ पिंक. नंतर हा काय, हा येलो आहे, राईट. येलो आणि पुढे काय म्हटलं, नो येलो इज अ ब्लॅक. तो ब्लॅक, इथं काहीतरी ब्लॅक असेल. यांचा दोघांचा काही संबंध नाही आहे, लक्षात आलं. आता मी तुम्हाला काल काय सांगितलं होतं बरं का, हे ब्लॅक आहे. काल काय सांगितलं तुम्हाला मी की ब्लॅक आणि येलोचा संबंध नाही. याचा अर्थ काय होतोय, ब्लॅक आणि पिंक यांचाही संबंध नाही आहे. तर लक्षात काय ठेवलं होतं आपण की ब्लॅक आणि येलो, ब्लॅक आणि मोठ्या सर्कलचा संबंध नसेल तर त्याच्या आतमधले जेवढे काही सर्कल असतील, जसं की पिंक एकच सर्कल दिसायला भेटतोय, तर त्याचा पण आणि ब्लॅकचा संबंध राहणार नाही. हे तर शिकलो आपण काल. आणि काय म्हणलंय, सम ब्लॅक इज अ रेड. सो सम ब्लॅक इज अ रेड. बोला, मी बरोबर डायग्राम काढली का रे. हे बघा, हे काय आहे, पहिले हा ब्ल्यू आहे, हा ब्ल्यू आहे, राईट. हा ग्रीन आहे, हे पिंक आहे, येलो आहे, ब्लॅक आहे, रेड आहे. डायग्राम बरोबर काढली का आपण, डायग्राम बरोबर काढली. ठीक आहे, चला पुढे. तर आपण जर का बघायला गेलो तर आता काय दिसायला भेटते, कन्क्लुजनकडे जाऊया. सम रेड बेईंग येलो इज पॉसिबल. आता तुम्हाला काय म्हणलं त्यांनी, पॉसिबल आहे. तो लक्षात घ्या, जेव्हा आपण तुम्हाला पॉसिबिलिटी किंवा नो येते, यू हॅव टू बी गो फॉर बेसिक अँड पॉसिबल. दोघांपैकी जर काय एक जरी कंडिशन बसली तरी तुमचं स्टेटमेंट बरोबर आहे, म्हणजे ॲक्च्युली तिथं वरती. पण त्यांनी काय म्हटलंय ते बघा, ते म्हणतायत की रेड आणि येलो यांच्यामध्ये काहीतरी संबंध असू शकतो. त्यांना म्हणणं काय की यांच्यामध्ये काहीतरी संबंध असू शकतो. मग आपल्याला बघायचं आहे तो जो काही बोलतोय ते खरं आहे का खोटं आहे. तो रेड आणि येलो याच्यामध्ये काहीतरी संबंध असू शकतो. मी तुम्हाला काय सांगितलं बरं का, मी तुम्हाला बोललो की ब्लॅक आणि येलो आणि ब्लॅक आणि पिंक यांच्यामध्ये कधीच जिंदगीमध्ये संबंध राहणार नाही. ब्लॅक आणि येलो याच्यात संबंध नाही आहे त्यांनी दिलेले त्याच्यानुसार, आणि ब्लॅक आणि पिंक याच्यामध्येही संबंध राहणार नाही, कधीच नाही, पॉसिबलच नाही, नॉट पॉसिबल डायरेक्ट, राईट का. आता याचं काही मेन्शन केलं आहे की रेड आणि येलो कुठे, येलो इथं आहे. रेड आणि येलो याचा संबंध असू शकतो, राईट की नाही. मी काय बोललो आहे, फक्त याचा आणि याचा पण याचा संबंध असू शकतो. हे स्टेटमेंट तसंही बरोबर होणार आहे, बट आपल्याला आता शिकायचं आहे. पण लक्षात घ्या, हे स्टेटमेंट जे काही आहे ना हे बरोबर असू शकतं, होऊ शकतं, काही पण होऊ शकतं, राईट की नाही. फक्त ब्लॅक आणि येलो याचा संबंध कधी जिंदगी जुडणार नाही, ब्लॅक आणि पिंक याचा संबंध कधी जिंदगी जुडणार नाही, पण रेड आणि येलो याचा संबंध जुडू शकतो. मग आता आपण काय करणार, त्यांनी काय म्हटलेले तुम्हाला, म्हणलेले की सम रेड बेईंग येलो, राईट का. रेड आणि येलोचा संबंध जुडवायला लावला आहे. तर मी काय करतो, इथून जे ना, इथून समजा मी काय करून टाकतो, इथून मी रेडला खोडतो, राईट का. आणि अशा पद्धतीने समजा मी सर्कल बनवतो रे, अशा पद्धतीने समजा मी सर्कल बनवतो. इथं जर का मी बनवला, समजा सम मेन्शन करतायत ना, ते सम म्हणतायत. तो जेव्हा ते सम म्हणतायत याचा अर्थ आता आपण बघायला पाहिजे की आपल्या सगळ्या कंडिशन बसतायत का. लक्षात येते का तुम्हाला. तुम्ही काय करतोय, आपण काय करायचं आहे, आपल्याला काम काय आहे, आपलं काम असं आहे की इथली जे की इथे रेड होता की नाही, सगळ्या कंडिशन इथं बसतायत का, व्हायोलेट एक पण व्हायला नको. तर मी काय केलं बरं का, इथला रेड समजा अशा पद्धतीने जर का जोडला, असं जर का जोडला मी, तर आपलं काम होईल का बघा बरं का. असं करतोय मी, समजा की इथला जो रेड होता ना, हवाला रेड, याला मी काढतो आणि मी काय करून टाकतो, याला जे ना मी अशा पद्धतीने इथं ठेवून घेतो. ठीक आहे, अशा पद्धतीने इथं ठेवून घेतो. आता आपण सगळे स्टेटमेंट वाचून घेऊ. सम ब्ल्यू आर ग्रीन, बरोबर आहे, राईट का. ग्रीन आर पिंक, ओके बरोबर आहे. नंतर ऑल पिंक आर येलो, ओके बरोबर आहे. नंतर नो येलो इज अ ब्लॅक. येलो आणि ब्लॅकमध्ये काही संबंध नाही आहे, हे पण बरोबर येते. पुढे जर बघायला गेलं तर काय बरं का, आता पुढचा भाग जर बघितला, सम ब्लॅक इज अ रेड, हे पण दिसायला भेटते. आणि बघा तुम्हाला काय दिसायला भेटते बरं का, की ब्लॅक
हा ब्लॅक इथं आहे, राईट का, आणि हा काय आहे आपला, हा काय आपला हा रेड आहे. तर तुम्हाला ऑब्झर्व करा बरं का तुम्ही, जी डायग्राम तुमच्यासमोर बनेल तिथून मला काय कळतंय की आपल्या सगळ्या कंडिशन ज्या आहेत त्या वरच्या पाची, त्या पाचीच्या पाची बसत आहेत. व्हायलेट एक बी होत नाही आहे बघा. ब्ल्यू आर ग्रीन बरोबर, ग्रीन पिंक बरोबर, ऑल पिंक आर येलो एकदम बरोबर, ते पण येते राईट का. ऑल पिंक आर काय म्हणले बघा, ऑल पिंक कुठे गेलं ते, ऑल पिंक आर येलो, तो सगळे पिंक जे काही आहे ते येलो आहे बरोबर आहे. सर्कलचा भाग आहे तो, ते तर बरोबरच आहे. नंतर नॉट येलो इज अ ब्लॅक, ब्लॅक आणि येलोचा संबंध नाही आहे. येलो इथं आहे राईट का, आणि ब्लॅक इथं आहे, त्यांचाही संबंध दिसायला भेटत नाही राईट. आणि सम ब्लॅक इज रेड, तो ब्लॅक जे काय ते रेड पण आहेत आणि बाकीचे हे पण. तो तुम्हाला जी दुसरी पॉसिबल डायग्राम बनवली तुम्ही ती बनवू शकलात, याचा अर्थ पहिलं वाक्य जे आहे ते बरोबर आहे. तो पहिलं स्टेटमेंट जे काही आपल्याला बरोबर दिसायला भेटते, तो पहिलं जे काही आहे बरोबर झालं. ठीक आहे. किंवा मी साधं सरळ तुम्हाला काय बोललो, तो डायग्राम काढून घ्यायची आणि ज्याचा संबंध नाही ते वाला करायचं. ठीक आहे, तो इथं बरोबर झालं. आता पुढे काय, ऑल रेड बिईंग द ब्ल्यू, तो पहिले का होता ब्ल्यू ग्रीन, नंतर का होता पिंक येलो, नंतर का होता बरं का इथं होता आपला ब्लॅक. ठीक आहे, तो ब्लॅक आणि हा होता रेड. अशा पद्धतीने डायग्राम बनत होती गड्या, ही डायग्राम बनत होती. ठीक आहे, तो हा झाला येलो, हा झाला पिंक, हा झाला ग्रीन, ग्रीन आणि हा काय आहे, हा झाला ब्ल्यू राईट, ब्लॅक अँड रेड. तो आता बघा बरं का काय म्हणले, ऑल रेड बेईंग ब्ल्यू, म्हणजे ब्ल्यूमध्ये छोटा सर्कल बनवा. तो ब्ल्यूमध्ये छोटा सर्कल बनवा. काय करायचं आपल्याला माहिती आहे का, आपल्याला अशा अशा पद्धतीने ॲडजस्ट करायचं आहे की ब्ल्यू आणि कुठे रेड कुठे बरं का रे, तो रेड इथे आहे आणि ब्ल्यू कुठे आहे, तो ब्ल्यू इथे आहे. म्हणजे सांगायचं त्यांना काय म्हणायचं की बाबा रेड आणि ब्ल्यू, म्हणजे हा रेड जो आहे ना इथं तुम्ही काढा. ठीक आहे, मी याच्यामध्ये काढून टाकतो, समजा इथं रेड काढून देतो. आता जर का मी यार तिथं रेड जर का काढला तर आपल्याला काय दिसायला भेटेल बरं का, की सम ब्लॅक इज अ रेड, ती कंडिशन आपली फॉल होऊन जाईल. मग मला अजून काय करता येईल, मग मी काय करतो माहिती आहे का, ही डायग्राम इथून खोडतो रेडवाली राईट का, रेडवाली डायग्राम खोडतो आणि मी काय करतो, रेडवाली डायग्राम खोडतो आणि मी काय करतो हे बघा गंमत बघा, अशा पद्धतीने बनवतो रे. समजा मी काय करतो, डायग्राम कशी बनवतो बघा, इथं काय आहे ब्ल्यू आहे, इथं काय आहे ब्ल्यू आहे राईट. मला काय करायचं आहे, मला काय दाखवायचं आहे की ब्ल्यूमध्ये सगळेचे सगळे रेड आहेत. आता इथं काय होता, हा रेड होता, हा सगळ्याचा सगळा रेड जो आहे ना तो ब्ल्यूमध्ये आहे, सगळ्याचा सगळा रेड जो आहे ना तो ब्ल्यूमध्ये, असं मला दाखवायचं होतं. तो सगळ्याचे सगळे ब्ल्यू याच्यामध्ये आहेत, परंतु काही जे ब्लॅकमध्ये पण संबंध असायला पाहिजे. मग ब्लॅकमध्ये पण तुम्हाला जोडता येईल, फक्त एवढी खात्री करा बाबा हो, ब्लॅकमध्ये पण जोडा, फक्त या येलोचा याच्याशी संबंध यायला नको. ॲक्च्युली सगळी डायग्राम बनते, तर तुम्हाला मी ना जोड द्यायला लावत नाही, तुम्ही बनवू नका, तुम्ही सध्यासाठी बनवू नका, जोपर्यंत डेव्हलपमेंट होत नाही तोपर्यंत डायग्राम नका बनवा. साधं डोकं काय लावायचं आता बघा, साधं डोकं काय लावायचं, सिंपल की बाबा काय आहे, हा जो आर आहे इथला, हा आर ब्ल्यू बिंदास बनून जाईल, आर बिंदास बनून, फक्त काय बनणार नाही, ब्लॅक जो आहे तो येलो कधी बनणार नाही, ब्लॅक जो आहे तो पिंक कधीच बनणार नाही. एवढी बात तुम्ही लक्षामध्ये ठेवायची, बेसिक लेवलला एवढं शिका, हळूहळू आपण गोष्ट पुढे जाऊन शिकणार आहोत. ठीक आहे, तो हे पहिले उदाहरण झालं आपलं, तो लक्षात घ्या. तुम्हाला मी काय सांगतो, पहिले डायग्राम बनवून घ्या राईट का, नोवाली डायग्राम जर का आली तर तुम्हाला ती कळून जाईल बात काय आहे राईट. आणि जर का समजा त्याच्यामध्ये हे सगळे उदाहरण जर का पॉझिटिव्ह असेल आणि पॉसिबिलिटी जर विचारली असेल तर तुम्हाला काही नाही, डायरेक्ट सगळे बरोबर करत जायचे, पॉसिबिलिटीमध्ये सगळे बरोबर करत जायचे. ठीक आहे, तर आता इथं काय दिसायला भेटलं बरं का मला, तो हे जे काय आहे पॉसिबल आहेत, हे दोघं जे काय आहेत आपल्याला पॉसिबल दिसायला भेटतात. पुढे गेलो तर काय आता, सो ऑल केक आर स्वीट, ऑल केक आर स्वीट, तो इथं काय आहे केक आहे राईट का, इथं काय आहे स्वीट आहे, तो एक केक आहे, हे स्वीट आहे. नंतर पुढे काय, नो स्वीट इज अ चॉकलेट, तो स्वीट आणि चॉकलेटमध्ये काही संबंध नाही, हे चॉकलेट आहे, अशा पद्धतीने. ठीक आहे, हां. आता पुढे जर गेलात काय, ऑल स्वीट आर गुड्स, ऑल स्वीट आर गुड्स म्हणजे काय प्रकारे, मला काय करावं लागेल, ऑल स्वीट आर गुड मेन्शन केले ना, तो समजा आता आपण एक काम करू, डायग्राम व्यवस्थित बनवणं जरुरी बघा. ऑल केक आर स्वीट, तो केक इथं आला, स्वीट इथं आला बरोबर राईट का. नो स्वीट इज चॉकलेट, नंतर स्वीट आणि याच्यामध्ये जे चॉकलेटमध्ये काही संबंध नाही आहे राईट. पुढे काय मेन्शन केलं बरं का, की ऑल स्वीट आर गुड, सो ऑल स्वीट आर गुड. आता मला हे दाखवण्यासाठी काय करावं लागेल रे, जर समजा मी असं करून टाकलं तर, आणि असं जर केलं तर, सध्यासाठी आपण तसं करूया की स्वीट आणि चॉकलेट याच्यामध्ये संबंध नाही आहे राईट, आणि तर काय आपला केक आहे. ठीक आहे, तो केक स्वीट चॉकलेट अशा पद्धतीने मी काढतोय. पुढे सम गुड्स आर बेस्ट, तो सम गुड्स आर बेस्ट, गुड्स कुठे आहे, हे गुड्स आहे आणि हे काय आहेत बेस्ट आहेत राईट. तो बघा आता ही डायग्राम काढली आपण, तो डायग्राम काढली, आता काय मेन्शन करतायत की तुम्हाला आता आता मला पहिले मुद्दा तुम्ही एक बात सांगा, चॉकलेट आणि स्वीटचा संबंध नाही, याचा मिनिंग काय होतोय, याचा मिनिंग असा होतोय चॉकलेट आणि स्वीटचा संबंध नाही आहे बरोबर, परंतु चॉकलेट
चॉकलेट आणि स्वीटचा संबंध नाही आहे, परंतु चॉकलेट आणि काय मधला केक याचा संबंध जो काही आहे तो पण राहणार नाही. तर या दोघांचा संबंध जर नसेल तर त्याच्यामध्ये असणारा जो सर्कल आहे चॉकलेट, तो त्याचा पण संबंध राहणार नाही. तर केक आणि चॉकलेटचा संबंध नाही आहे, स्वीट आणि चॉकलेटचा पण संबंध नाही. एवढी बात तुम्हाला मी काल 100दा सांगितलेली आहे. ते किती पण पॉसिबिलिटी म्हटले तरी पण त्यांचं उदाहरण चुकत आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने दिसायला भेटतं. तो एवढी बात लक्षात येते. आता काय, ऑल चॉकलेट, राईट का, म्हणजे ऑल चॉकलेट म्हणजे छोटा सर्कल. हां, काय म्हणतात ते बघा, ऑल चॉकलेट बिईंग बेस्ट इज पॉसिबल. काय म्हणतायत की सगळेचे सगळे चॉकलेट जे काही नाही इथले चॉकलेट हे बेस्ट असू शकतात. मग तुम्ही काय करणार, इथलं चॉकलेट समजा खोडून टाका, राईट, इथलं चॉकलेट समजा खोडून टाका आणि हे चॉकलेट इथं काढून टाका. ठीक आहे, इथं काढून टाका. मग मला काय दिसायला भेटतं बरं का, की बेस्टमध्ये चॉकलेट येतोय, बरोबर का, बेस्टमध्ये चॉकलेट येतोय आणि चॉकलेटचा आणि स्वीटचा काही संबंध नाही. बघा आकृतीवरून दिसतंय का, मी आकृती वाटल्यास व्यवस्थित काढतो बघा. हे बघा, हा काय झाला आपला केक, हा काय झाला स्वीट. ठीक आहे, तो स्वीट आणि चॉकलेटचा काही संबंध नाही आहे. ठीक आहे, तो स्वीट आणि चॉकलेटचा काही संबंध नाही, म्हणजे चॉकलेट आहे. नंतर पुढे काय बरं का, ऑल स्वीट इज गुड्स. तो स्वीट हे जे काही आहेत हे सगळे गुड्स आहेत. तो हे गुड्स झालं, हे स्वीट झालं, असं पण दाखवतोय बघ. दाखवताना बी कसं दाखवतोय, असं बाण मारतोय मी. तो बाण जिथं मारतोय त्याचा अर्थ तुम्ही समजून घ्या अशा पद्धतीने. ठीक आहे, ते गुड्स आहेत. नंतर पुढे काय बरं का म्हणलो की सम गुड्स आर बेस्ट. तो अशा पद्धतीने मी काढतोय हा बेस्ट. इथपर्यंत ही डायग्राम तुम्हाला कळाली असेल. आता मला काय म्हणलं होतं की ऑल चॉकलेट बेईंग बेस्ट पॉसिबिलिटी, राईट का, म्हणजे चॉकलेट जो आहे ना बेस्टमधला छोटा सर्कल आहे असं म्हणतात ते. मग तुम्ही काय करणार, इथून समजा हा छोटा सर्कल इथून खोडला, राईट का, आणि इथं काढून टाकला. तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, जर समजा हा छोटा सर्कल जर इथं तुम्ही काढला तर तुमची कंडिशन कोणती व्हायलेट होते का चेक करून बघा. आता हां, इथं काढला मी समजा ऑल केक आर स्वीट, ऑल केक आर स्वीट, बरोबर आहे, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. नो स्वीट इज अ चॉकलेट. तो बघा, मला सांगा स्वीट इथं आहे आणि चॉकलेट इथं काही संबंध आहे का त्याचा, बिलकुल बी नाही. आला लक्षामध्ये, त्याचा काही नवीन डायग्राम जेव्हा तुम्ही काढली ना आता चेक करायचं, स्वीट आणि चॉकलेटचा काही संबंध नाही गड्या. आहे बघा लक्षात, तो स्वीट पण आणि चॉकलेटचा काही संबंध दिसायला भेटत नाही, कारण की हा सर्कल बघा कुठे त्याच्यामध्ये आहे आणि हा सर्कल त्याचा इकडे आहे. तर ते पण बरोबर आहे. सम गुड्स आर बेस्ट, ओके, सम गुड्स आर बेस्ट, हे पण बरोबर आहे. सगळे गोष्ट आपल्याला बरोबर दिसायला भेटतात. त्यामुळे ऑल चॉकलेट बिईंग पॉसिबिलिटी त्यांनी जे काही सांगितले त्यांचं बोलणं हे बरोबर आहे, राईट का, की ऑल चॉकलेट बिईंग बेस्ट पॉसिबल आहे का, हो पॉसिबल आहे. सगळेचे सगळे चॉकलेट आपले बेस्टमधल्या सर्कलमध्ये जाऊ शकतात आणि कोणतेही कंडिशन व्हायलेट होणार नाही. त्यांचं बोलणं एकदम बरोबर आहे. ठीक आहे, ऑल चॉकलेट. आता बघा याला पुन्हा खोडून टाकतो आणि पुढची कंडिशनसाठी जातो. तो इथं का होता आपला, इथं जो होता आपला तो इथं होता आपली चॉकलेट. स्वीट आणि चॉकलेटचा काही संबंध नव्हता. चला बघा, ऑल चॉकलेट म्हणजे काय बरं का, ऑल चॉकलेट बिईंग गुड्स. गुड्समध्ये छोटा सर्कल काढा. काय करा, गुड्समध्ये छोटा सर्कल काढा. तो समजा मी एक काम करतो, गुड्स कुठे, हे गुड्स याच्यामध्ये जर का छोटा सर्कल जर काढला मध्ये, तर आपली कंडिशन व्हायलेट होईल का, बिलकुल व्हायलेट होणार नाही. कसं काय बघा, कारण की जर छोटा सर्कल याचा जर मी काढला तर स्वीट आणि चॉकलेट याचा तरी पण संबंध येत नाही. लक्षात आहे का तुम्हाला, हा इथं आहे स्वीट, पेन बदलवतो बघा, हा स्वीट आहे आणि हे जे काही ना हे गुड्स आहे. मी काय केलं, चॉकलेट जो आहे ना याला इथं इथं काढून टाकला. ठीक आहे, इथं काढून टाकला. एकच कंडिशन आपली एकदम डोकं खाणारी असते, ती म्हणजे नो वाली. तुम्हाला काय दिसायला भेटते, हा स्वीट आहे, राईट का, हा काय आहे, हा गुड्स आहे आणि आपल्याला काय मेन्शन केलं होतं, ऑल स्वीट्स आर गुड, राईट का. कोणतं इथं इथं ऑल चॉकलेट बिईंग व्हॉट, ऑल चॉकलेट बिईंग गुड. तो चॉकलेटला उचलला आणि गुडच्या सर्कलमध्ये छोटासा काढून टाकला. तर यार हे जे काही ना हे शक्य आहे, हे शक्य आहे. कोणतीच कंडिशन आपली व्हायलेट होणार नाही. तुम्ही करून बघा, सगळ्या कंडिशन आपल्या एकदम बरोबर बसून जातील. ठीक आहे, तो असा सर्कल मी याच्यामध्ये काढू शकतो, कारण की स्वीट आणि याचा संबंध येणार पण नाही, राईट का, म्हणजे त्यांचं जे काही हे बोलणं आहे हे पण बरोबर आहे. परंतु आता गंमत बघा, ऑल गुड्स बिईंग अ चॉकलेट म्हणजे काय बरं का, की गुड्स जो आहे तो छोटा सर्कल आहे आणि चॉकलेट मोठा सर्कल आहे. म्हणजे काय करा, अशा पद्धतीने असं करा रे, असा चॉकलेटचा असा सर्कल काढा. आता जर का चॉकलेटचा असा सर्कल काढला तर तुमची कंडिशन चुकून जाईल. बोला बरोबर बोलतो का मी रे. हे बघा आता मी काय बोललो बरं का, तुम्हाला काय बोललो की ऑल कुठे घेतं ते, ऑल गुड्स बिईंग चॉकलेट इज पॉसिबल. म्हणजे काय सांगितलं माहिती आहे का, की गुड्स छोटा सर्कल आहे आणि चॉकलेट मोठा सर्कल आहे असं पॉसिबल करून दाखवा. तर तुम्ही काय करणार माहिती आहे का, तुम्ही गेले हा गुड्सचा सर्कल होता आणि चॉकलेटचा एवढा सर्कल करून टाकला तुम्ही. मग तुम्हाला दिसायला भेटेल, असं जर का मी केलं, समजा असं जर का मी करून टाकलं तर आपल्या कंडिशन किती व्हायलेट होतं माहिती आहे का. जर हा मोठा सर्कल आहे याचा अर्थ काय होतं माहिती आहे का, की चॉकलेटमध्ये सगळे येतात. कोण कोण येतात माहिती आहे का, चॉकलेटमध्ये केक येतो, चॉकलेटमध्ये स्वीट येतो, चॉकलेटमध्ये चॉकलेट स्वीट वगैरे सगळेचे सगळे येऊन जातात याच्यामध्ये. आलं लक्षामध्ये, तो चॉकलेटमध्ये सगळे येऊन जातात असा त्याचा मिनिंग होतो. मग जर का समजा आपण असं करायला गेलो तर ते जे काही बोलत आहेत त्यांचं बोलणं चुकत आहे, हे उदाहरण चुकत आहे. आलं लक्षामध्ये. नंतर चॉकलेट आणि केक यांच्यामध्ये काही संबंध असू शकतो बघा बरं का. तो चॉकलेट कुठे होता, हा चॉकलेट इथं होता. डायग्राम व्यवस्थित काढावं लागेल बघा. हा झाला केक, हा झाला स्वीट आणि हा झाला चॉकलेट. ठीक आहे, नंतर
हा झाला आपला गुड्स, याचा आणि याचा काही संबंध नाही. नंतर सम गुड्स आर बेस्ट, अशा पद्धतीने सर्कल. आता मी तुम्हाला काय बोललो, आता कुठे आलं आपलं सम चॉकलेट आणि केक हे असू शकतात का, तो आपण ऑब्झर्व केलं. पहिले आपण ऑब्झर्व केलं की चॉकलेट आणि केक ऑब्झर्व करून दिसते की काही संबंध नाही आहे, बट पॉसिबल पण होणार नाही. चला सांगा बरं का, कोण सांगेल मला पॉसिबल होणार नाही. हा झाला आपला स्वीट, राईट का. जर स्वीट आणि चॉकलेटचा संबंध नाही आहे तर केक आणि याचा पण संबंध असणारच नाही, राईट का. त्यांचं बोलणं हे सरळ सरळ काय होतं आहे, चुकत आहे. लक्षामध्ये तो ज्या ज्या ठिकाणी पॉसिबिलिटी आहे, यू हॅव टू बी गो फॉर द पॉसिबल डायग्राम. पॉसिबल डायग्रामसाठी जायचं आहे. तर मला सांगा, हे उदाहरण तुम्हाला कळालं का रे, का पुन्हा सांगायची जरूरत आहे. आहेत पुढे उदाहरणं खूप सारी, त्याच्यावरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळेल. चला पुढे जाऊया बरं. तर पुढच्या ठिकाणी हळूहळू तिसरं उदाहरण चाललं ना, हळूहळू गोष्टी एकदम डेव्हलप होतील. वाटल्याचं पुन्हा चक्कर मारायची मग एकदा. चला ते आता बघा, सम ट्री आर पेपर, ठीक आहे. तो सम ट्री आर पेपर, राईट. हा झाला ट्री, हा झाला पेपर. पुढे जर गेला तर काय, सम पेपर आर पेन, हा झाला आपला पेन, ठीक आहे. पुढे जर गेला तर ऑल पेन आर कार, ठीक आहे. नंतर ऑल कार आर ट्रक, ठीक आहे. ऑल कार आर ट्रक, हे बघा बरोबर चाललंय का बघून घे. चला रे, ट्रक, ठीक आहे. पुढे काय, नो ट्रक इज अ सायकल, ठीक आहे. इथपर्यंत आलो. आता बघा, आता इथपर्यंत तुम्हाला कळालं बरं का, ही सायकल आहे, ही काय झाली आपली सायकल. चला ही डायग्राम एकदम कडक काढली गेली. आता डायग्राम जर तुम्ही बनवून टाकले तर आता बघा, ऑल सायकल बेईंग पेपर पॉसिबिलिटी, म्हणजे काय म्हणलं माहिती आहे का, की सायकल जो आहे ना, हा छोटा सर्कल असेल कोणला, पेपरमधला. पेपर कुठे बरं रे, हा पेपर आहे, राईट की नाही. तो पेपरमध्ये जर का समजा मी छोटा सर्कल जर इथून कासा काढून टाकला, ठीक आहे. ह्या सायकलवाला इथे काय होता, सायकल होता ना, या सायकलला समजा इथून मी खोडून टाकतो आणि त्याला मी काय करून टाकतो, इथे छोटा सर्कल काढून टाकतो. तर मला एक सांगा, आपली कंडिशन कोणती व्हायलेट होईल का, कोणतीच व्हायलेट होणार नाही. का बरं का, कारण की तुम्हाला काय म्हटलं होतं की ट्रक आणि सायकलचा काही संबंध नाही आहे, हे वाक्यामध्ये दिलेले तुम्हाला. मग ते व्हायलेट होते का, नाही होते. म्हणजे बघा आता, ट्रक इथं आहे आणि आपला एक कोण आपला हा शेवटचा कोण, सायकल इथं आहे. दोघांमध्ये तरी पण संबंध दिसायला भेटतच नाही, राईट का. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की पेपरमध्ये आपण छोटा सर्कल बसू शकतो आणि कोणतीही कंडिशन व्हायलेट होणार नाही. सगळ्या कंडिशन, ही कंडिशन सगळे एकदम परफेक्ट बसून जातील. तो छोटा सर्कल तुम्ही तिथं काढू शकतात, काही प्रॉब्लेम नाही आहे, राईट का. म्हणजे ते जे बोलतायत ना, सायकल आणि पेपर यांच्यामध्ये संबंध येऊ शकतो का, तर ते बरोबर बोलतायत. ऑल सायकल ते बरोबर बोलतायत, त्यांचं बोलणं बरोबर आहे. कळालं का रे. तो छोटा सर्कल काढून घ्यायचा. ऑलचा मिनिंग तर तुम्हाला माहिती आहे ना, ऑलचा मिनिंग काय होतो ते, छोटा सर्कल त्याच्यामध्ये काढून घ्यायचा. आता समची बात, सम ट्री बेईंग अ सायकल, तो सम ट्री आणि सायकलमध्ये संबंध बसू शकतात का, तो ट्री आणि सायकलमध्ये संबंध बसू शकतात का, हो बसू शकतो, राईट का. तो तुम्ही सायकलला इथून काढा आणि याच्यामध्ये समजा इथं असं जोडून द्या. इथं जर का तुम्ही जोडलं तर मला सांगा बरं का, इथं जर तुम्ही जोडलं तर तुमची कंडिशन कोणती व्हायलेट होणार का, कोणतीच कंडिशन व्हायलेट नाही होणार. सगळे बघा, हे सगळ्यांचा संबंध एकदम बरोबर आहे. आणि ट्री आणि सायकलचा पण संबंध नाही आहे का, संबंध बघा डायग्राममध्ये नाही आहे, राईट का. तो सम ट्री आणि सायकल यांच्यामध्ये संबंध असू शकतो, राईट का. ते बरोबर आहे, त्यांचं बोलणं हे पण बरोबर आहे. पुढे सायकल आणि कार यांच्यामध्ये संबंध आणू शकतात का तुम्ही, तो एक आहे आपली, ही झाली आपली इथं काय होती, सायकल, राईट का. आणि कार कुठे होती, ही कार इथं होती. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, याचं उत्तर काय असेल सांगा. सम सायकल, राईट का, शक्यच नाही दूरपर्यंत. बघा, ट्रकचा आणि याचा काही संबंध नाही आहे, कार आणि सायकलचा काही संबंध नाही आहे. आणि हे काय होतं, पेन होता ना तो, राईट. आणि पेन आणि सायकलचा सुद्धा दूरपर्यंत संबंध नाही आहे. तो मोठ्या सर्कलची जर का तुमच्या या छोट्या सर्कलचा संबंध नसेल तर याच्यासोबत संबंध नाही, याच्यासोबत पॉसिबलच नाही डायरेक्ट, राईट का, पॉसिबल नाही. याचा अर्थ हे चुकतं, ठीक, याचा अर्थ हे चुकतं आहे. पुढे ऑल सायकल बिईंग पेन इज पॉसिबल, तो ऑल सायकल म्हणजे काय म्हणतात ते, की सायकल जो आहे ना, छोटा सर्कल आहे कुठे, पेनमध्ये. तो पेनमध्ये शक्य आहे का ते, बिलकुल बी नाही. याला उचलून तर तुम्ही टाकू शकत नाही, तुम्हाला दरवाजाच ओपन नाही, राईट का. तो याचा अर्थ हे पण चुकीचं आहे, राईट का. मग आता आपल्याला काय करावं लागेल, आयदर ऑर बी येणार नाही, कारण की सायकल आणि पेनची बात आपल्याला दिसायला भेटून जाते, सायकल आणि कार, राईट का. तो उत्तर काय असेल याचं, याचं उत्तर काय असेल, 1 and 2 आर फॉलो, राईट का. 1 and 2 आर फॉलो, अशा पण आपल्याला दिसायला भेटतं. तो कळालं का उदाहरण तुम्हाला हेवाला. चला पुढे. तो आता इथं जाऊया. इथं काय दिसायला भेटतं बघा, सम पेपर आर पेन, ओके. सम पेपर, हा पेपर आहे आणि हा काय, पेन आहे, राईट. ऑल पेन आर स्केल, राईट. पुढे गेला, कुठे राहता, नो स्केल इज मार्कर, स्केल आणि मार्करचा काही संबंध नाही, ठीक आहे. आता बघा डोकं लावा. चला डायग्राम बरोबर बनली रे,
डायग्राम एकदम 100% बरोबर बनली. चला आपल्या नियमानुसार चालायचं, आपल्या नियमामध्ये चालायचं फक्त बस. सम सम मार्कर बेईंग पेपर, मार्कर आणि पेपरचा संबंध बसू शकतात का असा प्रश्न विचारला आहे. म्हणजे ते बोलतात की मार्कर आणि पेपरचा संबंध असेल असं म्हणतात. त्यांना आपण खरं आहे का खोटं आहे आज बघू आपण. आता मार्कर आणि पेपरचा एक बात तुम्हाला कळायला भेटते बरं का, काय मार्कर आणि स्केल आणि मार्कर आणि पेन याचा संबंध जिंदगीमध्ये कधी येणार नाही. याचा संबंध जिंदगीमध्ये कधी येणार नाही. आता काय म्हणलं, सम मार्कर बेईंग व्हॉट पेपर. तो मी काय करणार बरं काय, मार्करला समजा इथून खोडून घेतो आणि इथं जोडून घेतो. जर इथं जोडला मी तर माझं काम होऊन जाणार आहे. डायग्राम आपली एकदम बरोबर बनते. तर पॉसिबल डायग्राम जी काय बनते. याचा अर्थ असा आहे की त्यांना ते जे काही बोलतायत ना, काय की सम मार्कर बेईंग पेपर, मार्कर आणि पेपर यांच्यामध्ये संबंध जोडू शकतो का आपण. हो, संबंध जुडतोय. ते जे बोलतायत ना ते बरोबर बोलत आहेत. तो मार्कर मी तर काढू शकतो, बरोबर का, मार्कर मी काढू शकतो. म्हणजे त्यांचं बोलणं एकदम बरोबर आहे, हे विधान बरोबर आहे. ठीक आहे. पुढे जर गेला तर काय, ऑल मार्कर. तो ऑल मार्कर म्हणजे मार्कर हा छोटा सर्कल आहे कशामधला, पेपरमधला. काय म्हणतात बरं का तुम्हाला की ऑल मार्कर बेईंग पेपर असं म्हणतात तुम्हाला की बाबा हो ऑल मार्कर जे काही तर पेपर आहे. बघू बरं का मग आता ऑल मार्कर बेईंग पेपर. मग मार्कर जो आहे छोटा सर्कल आहे पेपरमध्ये, शक्य आहे का रे. तो बिंदास शक्य आहे. मी बनवून टाकला हा छोटा सर्कल. इथं जर का छोटा सर्कल बनवला तर मला दिसायला भेटते ना काय बरं का, हा कुठे गेला आपला, हा जे काही स्केल आहे स्केल आणि हा छोटा सर्कल यांचा संबंध येतच नाही आहे. तो आपलं कोणतीही कंडिशन व्हायोलेट होत नाही आहे आणि सगळं एकदम परफेक्ट बनतं आहे. म्हणजे त्यांचं बोलणं हे जे काही आहे हे पण बरोबर आहे आणि वरचं हे पण बरोबर आहे. 1 आणि 2 दोघं उदाहरण त्यांचे काय आहेत बरोबर आपल्याला दिसायला भेटत आहेत. बोला कळालं का रे, कळतंय का. चला पुढे. पहिले जे काही शिकवलेलं आहे ना मी तुम्हाला पहिलेवाले ते परफेक्ट लक्षात ठेवून द्या. नाही याच्या नादामध्ये ते विसरून जाणार तुम्ही. कारण की तुम्हाला ते विचारतील, तुम्हाला हे नाही विचारणार. लक्षात आलं का. तुम्हाला जे मी शिकवलं ना पहिल्या 2 लेक्चरमध्ये तेवढं बी केलं तरी खूप झालं. तेवढे 3-4 क्वेश्चन त्याच्यावरती पडून जातात. बघा आता काय, सम पेन्स आर कॉपी. ओके, तो पेन आणि कॉपीमध्ये संबंध दिसायला भेटतोय असा, पेन आणि कॉपी राईट का. ऑल स्पीच आर कॉपी, ऑल स्पीच आर व्हॉट पेन. तो पेन कुठे आहे रे, हा पेन आहे आणि म्हणलेला आहे की ऑल स्पीच म्हणजे स्पीच छोटा सर्कल आहे पेनमधला. समजा मी इथं काढून घेतो, तो हे छोटा सर्कल काढून घेतो इथं आणि याला म्हणतो हे स्पीच आहे. ठीक आहे, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पुढे काय बरं का, अशा पण बेसिक डायग्राम माझी बनते. हा छोटा सर्कल पेनमध्ये बरोबर काढले मी एकदम ओके. चला आता पुढे काय म्हणले, ऑल स्पीचेस आर कॉपी. म्हणजे म्हणतायत की बाबा हो स्पीच जो आहे ना तो छोटा सर्कल आहे कॉपीमधला, राईट का. स्पीच जो काही आहे तो छोटा सर्कल आहे कॉपीमधला. तुम्हाला आता एक बात सांगा, जर आपण तसं बनवायला गेलो तर काही होईल का बघा. आता तर इथं नायदरची कंडिशन नाही आहे. आता आपण बनवून बघू असं काही घडतंय का. समजा तुम्हाला काय मेन्शन केले त्यांनी, मला म्हणतात ते की ऑल स्पीचेस आर कॉपी. म्हणजे काय की कॉपीमध्ये तुम्ही हा छोटा सर्कल बनवा. ठीक आहे, तर मी काय करतो, समजा हा इथला छोटा सर्कल काढतो, असं आहे ना ते. आणि इथं जे ना समजा 1 मिनटं मी पॉसिबल डायग्राम बनवायचा प्रयत्न करतोय. तर गंमत बघा, मी काय करतो, तो समजा आपला काय हा पेन आहे, हे काय आहे कॉपी आहे. जर मग हा छोटा सर्कल जर का मी इथं काढला तर रे, तो आता काय दिसायला भेटेल मला, तिघं कंडिशन सॅटिस्फाईड होतील का बघा. सम पेन आर कॉपी, तो पेन आणि कॉपीमध्ये संबंध आहे, बरोबर आहे. हे आता बरोबर दिसायला भेटते डायग्राममध्ये. ऑल ऑल स्पीचेस आर पेन, तो ऑल स्पीचेस आर पेन म्हणजे हे पेनचा सर्कल आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे काढू शकतो. तो दोघं कंडिशन आपल्या जशाच्या तशा आहेत आणि आपण तसं करू पण शकलो. तो ऑल स्पीचेस आर कॉपी. बघा हे काय बरं का, हे कॉपी राईट आणि कॉपीमध्ये हे काय कॉपी आणि कॉपीमध्ये छोटा सर्कल काढा म्हणत होते स्पीचेसचा, तो काढून टाकला. मी ते बी करू शकलो की नाही, राईट का. म्हणजे हे जे काही बोलतायत ना हे बरोबर बोलतायत, त्यांचं बोलणं हे बरोबर आहे, राईट का. तो आपण काय करू शकलो, ते काय म्हणतात की ऑल स्पीचेस जे कॉपी आहेत ते बरोबर बोलत आहेत की ऑल स्पीचेस कॉपी पण आहे. तो ऑल स्पीचेस कॉपी पण दिसायला भेटते. म्हणजे हे जे काय आहे हे आपल्याला दिसायला भेटते. पहिले बघा पॉसिबल नाही, तिथे पॉसिबल म्हणलेलं नाही बरं का रे, ऐका रे. इथं पॉसिबल म्हटलेलं नाही, इथं काय म्हणले फक्त ऑल स्पीचेस आर कॉपी. तो आता मला ही डायग्राम खोडावी लागेल, लक्ष द्या. आता जर इथं पॉसिबल मेन्शन केलं असतं तर मी आगूपणा केला असता, पण इथं पॉसिबल मेन्शन केलं आहे का नाही. डायग्राम कशी म्हणत होती, हा पेन हा कॉपी राईट का आणि इथं काय होतं आपला हा छोटा सर्कल स्पीचेसचा. आता मला सांगा, ही आहे कॉपी, ही आहे स्पीचेस. ते काय म्हणतात ऑल स्पीचेस आर कॉपी. ते काय म्हणतात ऑल स्पीचेस आर कॉपी. आता हे बरोबर आहे का, बिलकुल बी बरोबर नाही आहे. तो हे चुकत आहे का, कारण की जर तुम्ही पॉसिबल मेन्शन केलं असतं तर आम्ही बेसिक डायग्रामकडे गेलो असतो. पण मी तुम्हाला अगोदरच बोलले आहो, सम 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 नॉट सम नॉट आणि ऑल हे कोण असतात आपले, हे आपले फिक्स असतात, हे फिक्स असतात. परंतु नो आणि पॉसिबल जर का आला तरच बेसिक डायग्रामकडे जायचं. परंतु मी जी डायग्राम काढलेली आहे त्या डायग्राममधून मला काय दिसायला भेटतो की त्यांचा काही संबंधच नाही आहे. तो हे उदाहरण चुकते, ते जे बोलताय ते चुकत आहे. पण इथं जर का पॉसिबल राहिलं असतं तर याला मी काय केलं असतं, याला मी खोडलं असतं आणि इथं मांडलं असतं तर राईट का. मग ते जे काही बोलत होते त्यांचं बरोबर असलं असतं जर पॉसिबल राहिलं असतं तर.
ते विधान बरोबर राहिलं असतं. परंतु ही फिक्स डायग्राम आहे, त्यांचं बोलणं हे चुकत आहे. आता सम स्पेसिस बेईंग कॉपी, राईट. आता आपण पॉसिबल डायग्राम काढू शकतो, आपल्या पॉसिबल डायग्राम काढण्याचा अधिकार आहे. ठीक आहे. तोच काय म्हणतात की स्पेसेस आणि कॉपीचा काही संबंध आहे, बिलकुल आहे. राईट का? मी असं करून देतो, राईट का? असं करून देतो. जर तुम्ही असं करू शकला तर याचा मिनिंग काय होत असतो, असं करा, नाही ते असं करून द्या, असं करून टाकतो. तो स्पीचेसला जर का समजा मी असं केलं तर काही स्पीचेस जे आहेत ते कॉपी पण आहेत, म्हणजे ते जे काही बोलत ते बरोबर आहे. तो पहिलं जे काही आहे पहिलं चुकतंय, दुसरं बरोबर आहे. बोला, कळालं का रे? सम, हे बघा, सम, ऑल, सम आणि ऑल आणि नंतर काय सम नॉट, हे तिघं काय असतात, हे फिक्स असतात. हे काय असतात, फिक्स. आणि नो आणि पॉसिबल, नो, पॉसिबल, मे, राईट का? मे पण येतो, मे, नंतर कॅन, हे सगळे काय आहेत, पॉसिबल आहेत. ते पॉसिबल याच्यासाठी तुम्हाला पॉसिबल डायग्राम काढून बघावी लागते, की असं करून आपण बघूया काही होतंय का, असं करून बघावं लागतं तुम्हाला. ठीक आहे, ते लक्षात राहू द्या. पुढे चला बघू. आता बघा हे वाली बात, सम ऑरेंज, ऑरेंज आणि सनमध्ये रिलेशन. तो हे समजा ऑरेंज आहे, हा समजा सन आहे, राईट. अशा पद्धतीने मी काढला. नंतर काय, ऑल ऑरेंज आर रिंग. तो ऑरेंज छोटा सर्कल आहे आणि रिंग जो आहे मोठा सर्कल आहे, मी असा काढू शकतो, बरोबर, राईट. अशा पद्धतीने काढला. नंतर काय, रिंग आणि कॅटमध्ये काही संबंध नाही आहे. ठीक आहे, ही झाली आपली काय, आता ही बेसिक डायग्राम झाली. तर बेसिक डायग्राम बनवून झाली. आता आपण कन्क्लुजनकडे जाऊया. कन्क्लुजन कशाचं आहे, पॉसिबलचं आहे. यू हॅव टू बी चेक फॉर द वॉट पॉसिबल डायग्राम. तर पॉसिबल डायग्रामसाठी पण चेक करावं लागेल. ऑल कॅट्स बेईंग ऑरेंज, म्हणजे कॅट आणि ऑरेंज, ऑरेंज कुठे, हा ऑरेंज इथे आहे आणि कॅट इथे आहे. बेसिक डायग्रामवरून कळतं की त्यांचा काही संबंध नाही. बेसिक डायग्रामवरून कळतं की त्यांचा काही संबंध नाही, परंतु पॉसिबल दिले तर तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला पॉसिबल बघावं लागेल. आता मला एक बात सांगा, कॅट आणि रेडचा संबंध नाही. याचा अर्थ आहे बघा, कॅट आणि रेडचा संबंध नाही, याचा अर्थ असा की रेडमध्ये जेवढे काही सर्कल असतील त्याचाही सुद्धा संबंध कॅटसोबत राहणार नाही. याचा अर्थ ऑल कॅट्स बेईंग ऑरेंज, कॅट आणि ऑरेंज यांचा संबंध दूरपर्यंत नाही आहे, त्यांचं बोलणं चुकते. बोला, कळालं का रे? कळतंय का? तो तुम्ही जर का समजा ही कॅटला उचलून जर का इथं सर्कल जर बनवला ना याच्यामध्ये, तर तुमचं चुकून जाईल. लक्षामध्ये तुमचं चुकून जाईल. का चुकून जाईल? कारण की ज्यांनी कंडिशन दिली ना ती कंडिशन फॉलो होऊन जाईल ना. रिंग आणि कॅटचा संबंध येऊ द्यायचा नाही, आणि जर तुम्ही इथून कॅट उचलली आणि याच्यामध्ये जर का ठेवली तर रिंग आणि कॅटचा संबंध येऊन जाईल ना, राईट. अशा पद्धतीने ऑल रिंग बिंग, आता बघा, ऑल रिंग कॅन नेवर. आता कॅन नेवर लक्षात घ्या, कॅन नेवर जो आहे ना, कॅन नेवर, तो कॅन नेवरचा मिनिंग काय होतो, फिक्स. हे बात लक्षामध्ये घेऊन घ्या तुम्ही. ऑल, सम, सम नॉट, राईट का? नंतर काय, कॅन नेवर, कॅन नेवर. आता तुम्ही ती म्हणणार की तिथे कॅन आलाय, नंतर मस्ट. बघा काय काय सांगितलं मी, ऑल, सम, सम नॉट, मस्ट, नंतर कॅन नेवर, हे सगळे फिक्स असतात. तो फिक्स असतात म्हणजे फक्त डायग्राम बघायची, आगोपणा करायचा नाही. बघा बरं का काय म्हणले, की ऑल रिंग कॅन नेवर बी ऑरेंज. बघा बरं का, रिंग कुठे, रिंग कुठे, हे रिंग आहे, राईट का? आणि हे काय, ऑरेंज. आता ते काय म्हणतात नाही ते का, की सगळे ऑल रिंग कॅन नेवर बी ऑरेंज. ऑल रिंग कॅन नेवर बी ऑरेंज. ते म्हणतात की सगळे रिंग जे काही आहेत आपली, ऑल रिंग म्हणजे रिंग छोटा सर्कल पाहिजे, राईट. रिंग छोटा सर्कल पाहिजे, ऑरेंज मोठा सर्कल पाहिजे. तो सॉरी, बघा, रिंग जो काही आहे तो छोटा सर्कल पाहिजे, ऑरेंज जो आहे ना मोठा सर्कल पाहिजे. असं जे काही आहे असं नाही म्हणत येते, ते त्यांना उलटं बोलायचं आहे. ऑल रिंग कॅन नेवर म्हणजे यांना म्हणायचं काय माहिती आहे का, की रिंग मोठा आहे आणि ऑरेंज जो आहे ना तो छोटा आहे, असं म्हणायचं. बरोबर आहे का रे? बघा बरं का, ऑल रिंग कॅन नेवर बी ऑरेंज. त्यांचं म्हणायचं मिनिंग काय आहे, तुम्ही एक काम करू शकता ना, उलटं करून टाका याला. उलटं जर केलं तर काय माहिती का, ऑल ऑरेंज, ऑल ऑरेंज, ऑल ऑरेंज आर रिंग, असा मिनिंग होईल त्याचा. ऑल रिंग कॅन नेवर बी ऑरेंज याचा मिनिंग असा होईल का, की ऑल ऑरेंज आर रिंग. बघा बरं का रे, रिंग जे काही आहेत, सगळे रिंग जे आहेत ते ऑरेंज असू शकत नाही. सगळे रिंग जे आहेत ते ऑरेंज असू शकत नाही. हे विधान बरोबर आहे का चुकीचं आहे, अशा पद्धतीने विचारलं आहे. तर मी काय केलं बरं का, मी काय केलं की ऑरेंजला इथं अशा पद्धतीने काढून टाकला, उलटं करून टाकलं मी. ऑरेंजला छोटा सर्कल करून ऑरेंजला छोटा सर्कल केला आणि रिंगला मोठा सर्कल करा. मला दिसायला भेटते माझ्या बेसिक डायग्रामवरून. तो बेसिक डायग्रामवरून जर तुम्हाला दिसायला भेटते याचा अर्थ हे पण आपलं काय असणार आहे, बरोबर असणार आहे. परंतु व्यवस्थित चेक करा पहिले, मला त्याचा मिनिंग समजून घेऊ द्या. हे बघा त्याचा मिनिंग काय होतोय, बघा याचा मिनिंग काय होतोय, की सगळेचे सगळे रिंगा जे आहेत ना, ऑल रिंग्स, सगळेचे सगळे रिंगा जे आहेत ना ते ऑरेंज असू शकत नाही, राईट का? हे सगळेचे सगळे रिंगा जे आहेत ना, सगळेचे सगळे रिंगा बेसिक डायग्रामवरून ना, सगळेचे सगळे रिंगा जे आहेत ना ते काय असू शकत नाहीत, ते रिंग असू शकत नाही. तो रिंग असू शकत नाही. सगळेचे सगळे रिंग्स हे ऑरेंज असू शकत नाही. बघा बरं का, आता ऑरेंज असू शकत नाही. तर आपल्याला काय दिसायला भेटते, की रिंग जे काही आहे ते ऑरेंज आहे, पण सगळेचे सगळे रिंग ऑरेंज नाही आहे. म्हणजे ते जे बोलत आहेत ते बरोबर बोलत आहेत. अर्थ बघा, अर्थ बघा काय म्हणतात ते, की सगळे रिंगा जे आहेत ना ते ऑरेंज नाही आहे. ते काय म्हणतात, सगळे रिंगा जे आहेत ना ते ऑरेंज नाही आहे.
सगळे रिंग्स ऑरेंज नाही आहे, ते बरोबर बोलतायत. ते काय भरतायत, ते बरोबर बोलतायत. तर ते बरोबर बोलतायत. आपल्या डायग्राम म्हणून काय कळायला भेटते मला, बरोबर. तो हे विधान काय आहे, बरोबर आहे. लक्षात येते का रे, कळतंय का? हे जे काही ना कॅननेवरचे उदाहरण घेतले मी पुढे जाऊन, तर कॅननेवर जे काही येईल ना पुन्हा पुन्हा तुम्हाला ते कळून जातील. कम से कम पॉसिबिलिटीपर्यंत तरी तुम्हाला जमायला पाहिजे, की आता आपण ज्या लेवलला येत चाललो आहे पॉसिबिलिटीपर्यंत तरी तुम्हाला जमायला यायला पाहिजे. ठीक आहे, पुढे गेलं तर काय आता ही वाली बात. जर का उदाहरणामध्ये तुम्हाला असं मेन्शन केलं असेल की फ्यू एस आर पी, जर तुम्हाला असं मेन्शन केलं असेल की फ्यू एस जे आहेत ना ते पी आहेत, तर त्याचा मिनिंग काय होतो, सम एस आर पी. लक्षात घ्या, लिहून घ्यायचं, फक्त लिहून घ्यायचं. एवढ्या मोठ्या लेवलला तुम्हाला येणारच नाही, राईट का. पण तरी पण तुम्ही लिहून ठेवा, आपल्या चांगल्या याच्यासाठी आपण रिव्हिजन जर केलं तर आपल्याला चांगला एक फायदा होऊन जाईल. तो सम एस आर पी असं जर काय येते ना, याचा मिनिंग काय होतोय, फ्यू एस आर पी याचा मिनिंग होतोय सम एस आर पी. बरोबर आहे. फ्यू एस आर पीचा मिनिंग काय होतोय, फ्यू एस आर पीचा मिनिंग होतोय सम एस आर पी अँड सम आर नॉट पी, अशा पण नाही, राईट का. म्हणजे काही यस हे पी आहेत आणि काही यस हे पी नाही आहेत. बरोबर आहे. तो अर्थावरून कळतोय ना, अर्थानुसार आपल्याला कळतं, ते एवढं डोक्यात ठेवायचं पण काम नाही, अर्थावरून कळतंय आपल्याला. पुढे जर गेलं तर काय, पुढचा पॉईंट काय, नॉट एव्हरी एस इज अ पी. तो प्रत्येक एस हा पी नाही, याचा मिनिंग असा होऊ शकतो का, सम एस आर नॉट पी, राईट का. सम एस आर नॉट पी असं लिहू शकतो. नॉट ऑल एस आर पी, तो सम एस आर नॉट पी अशा पद्धतीने होईल. नॉट अ एस म्हणजे काय, नॉट अ एस इज अ पी, तो नॉट एस आर पी. तो हे जे काय आहे सगळे तुम्ही तुमच्या माहितीसाठी लिहून घ्यायचे. उदाहरणं जेव्हा पुढे येतील ना तेव्हा तुम्हाला ते यूज करायचे आहेत. तो उदाहरणं जे काय आहेत येतील तेव्हा ते यूज करायचे आहेत. नंतर हे वाले सगळ्यात जास्त याला 3 स्टार करायचा, ओनलीवाल्याला. ओनली तुम्हाला जास्तीत जास्त भेटेल. तो जसे ज्याप्रमाणे सम ऑल, सम आला, ऑल आला, सम नॉट आला, नो आला, ज्याप्रमाणे येतात पॉसिबिलिटी आली, तो हे कंटिन्युअसली बघतोय आपण, हे 5 कंटिन्युअसली येतात परीक्षेमध्ये. त्याच्यासोबत 6वा जो काही येईल ना तो तुम्हाला ओनलीवरून क्वेश्चन. तर ओनली एस आर पी, ओनली एस आर पीचा मिनिंग काय होतोय, ऑल पी. बघा उलटं करून टाकले मी, ऑल पी आर एस. हे तर पक्का डोक्यामध्ये घाला, उलटं करून टाकायचे. ओनली एस आर पीचा मिनिंग काय होतो, ऑल पी आर एस असं त्याचा मिनिंग होतो. नन एक्सेप्ट यस आर पी, सो ऑल पी आर एस, ऑल पी आर एस. तो नन एक्सेप्ट यस आर पी याचा मिनिंग काय होतोय बरं का, नन एक्सेप्ट यस म्हणजे यस सोडून पी आहेत, यस सोडून सगळे पी आहेत, ऑल पी आर एस असं मिनिंग होतोय. नन बट यस आर पी, तो ऑल पी आर एस, तो ऑल पी यस आर पी. बघा उलटं सुलटं सगळं काय चाललेलं आहे बघून घ्या. ओनली यस आर पी, इथं काय होता ओनली यस आर पी, इथं काय होता इथं ओनली यस आर पी, सो ऑल एस आर पी. तुम्हाला कळतंय का काय चालू इथं, इथं बघा इथं बदल काय झालाय तो बघून घ्या. इथे काय बरं का रे, सो ओनली एस आर पीचा मिनिंग काय होतो, ऑल पी आर एस. इथे काय द ओनली एस आर पी याचा मिनिंग काय होतोय, ऑल एस आर पी. तो हे दोघं पॉईंट नोट करण्यासारखे, बाकीचे तुम्ही नाही केले तरी पण चालेल. ठीक आहे, यांना आपण अप्लाइड करू पुढे, उदाहरण येतील तेव्हा अजून आपण अप्लाइड करूया. इथपर्यंत आपण आलो, पुढे अजून आहे का, तो पुढे अजून आहे बघा. ऑल एक्सेप्ट यस आर पी त्याचा मिनिंग काय होतो, याचा मिनिंग काय होतो, जेव्हा मी वापरेल ना तेव्हा जो मी त्यांना हे करतो, तर आता काही लक्षात बी राहणार नाही तुमच्या. ठीक आहे, आपण डायरेक्ट उदाहरणाकडे जाऊया. तो बघा बरं आता हे ओनलीवाले उदाहरणं आलेत. आता ओनलीवाले आपल्याला अप्लाय करायचे, ओनलीवाले येत असतात. सगळ्यात अगोदर तुम्ही व्हेन डायग्राम बनवायला शिकून घ्या. तो बघा बरं का, नो ॲप्स आर प्रोग्राम. तो ॲप आणि प्रोग्राम याचा काही संबंध नाही आहे. ठीक आहे, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पुढे काय, ऑल प्रोग्राम आर सॉफ्टवेअर. तो प्रोग्राम जो काही ना हा प्रोग्राम आहे आणि हा सॉफ्टवेअर आहे, अशा पण मी काढू शकतो रे, हा सॉफ्टवेअर आहे, हा प्रोग्राम आहे. ठीक आहे, पुढे काय बरं का, तो ऑल सॉफ्टवेअर आर सिस्टीम, ऑल सॉफ्टवेअर आर व्हॉट सिस्टीम. सॉफ्टवेअर कुठे गेला, हा सॉफ्टवेअर आहे, ऑल सॉफ्टवेअर आर सिस्टीम म्हणजे मी अशा पद्धतीने काढू शकतो रे, याला सिस्टीम करतो आणि याला सॉफ्टवेअर करतो. ठीक आहे, पुढे नो सिस्टीम इज अ हार्डवेअर. तो सिस्टीम आणि हार्डवेअरमध्ये काही संबंध नाही, हा एच आहे अशा पद्धतीने. चला मी तुम्हाला फक्त डायग्रामवरून विचारतो, तुम्ही मला उत्तर द्या. एचचा संबंध कोणाकोणाशी नाही आहे, तुम्ही म्हणाल एचचा संबंध सिस्टीमसोबत नाही आहे, एचचा संबंध एस नॉट सोबत नाही आहे, एचचा संबंध पी सोबत नाही, राईट का. तो एस वाय सोबत या तिघांसोबत त्याचा संबंध नाही, पण याचा संबंध कोणासोबत असू शकतो, याचा संबंध याच्यासोबत असू शकतो. आलं लक्षात. डायग्राम काढली तुम्ही, चला बघा. ओनली सिस्टीम आर प्रोग्राम, तर याचा मिनिंग काय होतो सांगा रे. ओनली सिस्टीम आर प्रोग्राम याचा मिनिंग काय होतो, तो ऑल प्रोग्राम सिस्टीम. तो बघा बरं बघतोय आता, ऑल प्रोग्राम आर सिस्टीम असा त्याचा मिनिंग होतोय. तो हे फिक्स सिस्टम, हे जे काय आहे ना हे फिक्स कन्क्लुजन आहे, हे फिक्स कन्क्लुजन आहे, तुम्हाला पॉसिबल चेक करायची जरूरत नाही. ऑल प्रोग्राम आर व्हॉट सिस्टीम. मग बघा बरं का, ऑल प्रोग्राम आर सिस्टीम, सिस्टीम कुठे, तो सिस्टीम जे काय आहे ही सिस्टीम आहे, राईट, ही सिस्टीम आहे. आता मला सांगा, ऑल प्रोग्राम म्हणजे छोटा सर्कल, प्रोग्राम काय आहे आपला, छोटा सर्कल आहे, राईट. तो हे ॲप होतं, तर प्रोग्राम छोटा सर्कल आहे आणि सिस्टीम मोठा सर्कल आहे. बरोबर आहे का रे, बघा बरं का आकृतीवरून, बरोबर आहे का, बरोबर आहे, राईट का. तो सिस्टीम जो आहे तो मोठा सर्कल आहे आणि त्याच्यामधला छोटा सर्कल प्रोग्राम आहे. ते बरोबर बोलतायत, ते बरोबर बोलतायत, आपल्याला बरोबर करावं लागेल. पुढे ओनली प्रोग्राम आर सिस्टीम, तुम्हाला काय करावं लागेल, ओनली प्रोग्राम आर सिस्टीम याचा म्हणजे काय, ऑल सिस्टीम आर प्रोग्राम,
ऑल सिस्टीम आर प्रोग्राम. तर ऑल सिस्टीम म्हणजे काय, सिस्टीम छोटा सर्कल आहे आणि सिस्टीम छोटा सर्कल आहे आणि प्रोग्राम जो आहे ना मोठा सर्कल आहे असं ते म्हणतात. बघा बरं का खरं आहे का त्यांचं. तो सिस्टीम छोटा नाही, चुकतंय राईट. हे तर चुकतंय, सरळ सरळ चुकतंय त्यांचं असं बोलणं, हे चुकत आहे. कारण की हे पण फिक्स आहे आणि हे पण फिक्स सेंटेन्स आहे. हे काही प्रॉबेबिलिटी नाही आहे, तुम्हाला प्रॉबेबिलिटी नाही तिथं, पॉसिबिलिटी नाही. पुढे नो सॉफ्टवेअर आर ॲप. आता नो सॉफ्टवेअर आर ॲप याचा अर्थ तुम्हाला पॉसिबल पण बघावं लागेल राईट का. ते काय म्हणतात की सॉफ्टवेअर आणि ॲप याच्यामध्ये काही संबंध नाही आहे राईट का, याच्यामध्ये काही संबंध नाही. मग बघू बरं का, नो सॉफ्टवेअर, नोचं स्टेटमेंट काय असतं, पॉसिबिलिटी असतं. मग आता सॉफ्टवेअर आणि ॲप, सॉफ्टवेअर कुठे गेलं बरं का, हे सॉफ्टवेअर आहे राईट काय, सॉफ्टवेअर आणि ॲप कुठे आहे इथं. मग तुम्ही काय म्हणणार असं थोडी मी काय म्हणतोय तुम्हाला, मी काय बोलतोय, सॉफ्टवेअर आणि कशाचा संबंध नाही आहे, प्रोग्रामचा संबंध नाही, सॉरी ॲप आणि प्रोग्राम यांचा संबंध नाही. मग याचा अर्थ असा थोडी आहे की याचा संबंध याच्यासोबत असू शकत नाही, याचा संबंध याच्यासोबत पण असू शकतो राईट का, याचा संबंध याच्यासोबत पण असू शकतो आणि याचा संबंध याच्यासोबत पण असू शकतो राईट की नाही, कोणा संबंध असू शकतो. तर याचा अर्थ असा आहे, नो सॉफ्टवेअर इज आर ॲप. त्यांचं जे काही बोलणं आहे त्यांचं बोलणं हे चुकीचं आहे राईट का. तो हे जे काही आहे त्यांचं बोलणं हे चुकीचं आहे. ठीक आहे. पुढे सम ॲप आर हार्डवेअर. तो काही ॲप जे आहेत ते हार्डवेअर आहेत. आता बघू बरं का, ॲप आणि हार्डवेअर बिंदास चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही हार्डवेअरला जर का समजा या हार्डवेअरला इथं जर का लिहून दिलं तर चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण की याचा आणि याचा संबंध येत नाही आहे. ओके, तो अशा पद्धतीने मला दिसायला भेटतं. याचा अर्थ ते जे बोलत आहेत ते बरोबर बोलत आहेत. तो एक पहिलं आणि चौथं बरोबर आहे. आणि पुढे दिलंय काय मेन्शन नाही ना केलं ना त्यांचा संबंध असं. तू काय बोलते, जर तिथं पॉसिबल लिहिलं असतं तर बरोबर आलं असतं ना ते. हां बरोबर बोललीस राईट की नाही. तो हे जर पॉसिबल राहिलं असतं तर ते शक्य राहिलं असतं. आता हे फिक्स आहे ना, तो सम ॲप. आता फक्त ऑब्झर्व करा बरं का, हे काय आहे आपलं हार्डवेअर आहे आणि हे काय आहे आपलं ॲप आहे. याचा अर्थ हे पण काय होतं आहे, हे पण चुकत आहे. तो हे बी चुकलं. मग 1 2 3 हे तिघं चुकले. लक्षात घ्या, मी काय चुका करतोय, मी चुका असं करतोय घाई गडबडीमध्ये मी पॉसिबिलिटीची कंडिशन बनवून टाकतोय. तो हे फिक्स आहे राईट का, हे फिक्स आहे. नोवाला हा पॉसिबल आहे, नोवाला जो काही हा पॉसिबल आहे राईट. आणि हे सगळे काय होते, फिक्स होते. तो पहिला दुसरा आणि चौथा जे नाही फिक्स आहेत, फक्त तिसरावाला जो ना तो पॉसिबल होता. लक्षात येते का तुमच्या. तो एकदम कॉन्सन्ट्रेशनने पेपर सोडवायचा आहे. एवढे मोठे उदाहरणं येणार नाही, दूरपर्यंत येणार नाही आहे. तुम्ही बघून घ्या, वाटल्यास तर पेपर आला होता तुम्हाला सांगतो. तुम्ही कोणी बघितला बी नसेल तो पेपर, बघा एकदा. चला पुढे जाऊ. आता हा जो आहे ना टफ प्रॉब्लेम, याला टफला मी मूड खल्लास नाही करत. इथं जो नाही आपण याला राहू देऊ, आपण नंतर शेवट लास्टला सॉल्व करू त्याला. पहिले आपण सोपे बघून घेऊ, आपल्या रेंजमध्ये येणार आहे. चला तो हे बघा, ऑल MRW. ओके, हा छोटा सर्कल एमचा आहे राईट, आणि डब्ल्यू आपला मोठा सर्कल आहे राईट. तुम्हाला व्हेन डायग्राम तरी इथपर्यंत व्हेन डायग्राम तरी काढता येईल बा, एवढी गॅरंटी, इथपर्यंत व्हेन डायग्राम तरी काढता येते. तो पुढे काय बरं का, नो डब्ल्यू आणि डीचा काही संबंध नाही. ठीक आहे, हा डी आहे आणि या दोघांचा काही संबंध नाही आहे राईट. मग मला माहिती आहे की यार डी आणि डब्ल्यूचा संबंध नसेल तर याचा अर्थ डी आणि एमचा पण संबंध नाही आहे, पक्की बात एकदम राईट. तो ऑल डी आर वॉज वाय, इथं काय असेल आपला वाय असेल. ठीक आहे. आता काय म्हणलं आहे की ऑल एम बिईंग वाय इज पॉसिबिलिटी. तर पॉसिबिलिटीचं उदाहरण आहे, म्हणतात काय की एम जो आहे ना, एम आपला काय असेल, एम आपला छोटा सर्कल असेल राईट, कारण त्याच्या बाहेर वाय आपला मोठा सर्कल असेल राईट का. तो बरोबर आहे का, बघा बरं का. एम कुठे आहे, हा एम इथं आहे राईट, आणि वाय कुठे आहे, हा वाय इथं आहे. आता त्यांनी काय बोललं व्यवस्थित लक्ष द्या. हां, मी काय बोललो तुम्हाला, डीचा डब्ल्यू सोबत संबंध नाही आहे, डीचा एम सोबत नाही आहे. परंतु आता इथे मेन्शन काय केलं आहे की वाय जो काही आहे ना, वाय याच्यामध्ये हा डब्ल्यू आपण छोटा घालून देऊ. मग समजा मी काम करतो ना, आता मी काय करू शकतो, मी जे ना या डायग्रामला व्यवस्थित दुरुस्त करून पॉसिबल डायग्राम काढण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, मी प्रयत्न करतो. आपल्याला माहिती नाही आहे म्हणून, पण आपण ट्राय तर करू एकदा, काय घडतं आहे का नाही, पॉसिबल डायग्राम काढण्याचा आपण प्रयत्न करूया. तो मी काय करतो, समजा मी काय करतो, हा छोटा डी आहे आपला, याच्या बाहेर आपला काय असतो, हा वाय असतो राईट, आणि एमला बी इथे लिहून टाकतो, एमला इथे लिहून टाकतो. आता मला सांगा, जर का समजा तुम्ही एमला इथे लिहित आहेत, ऐका हां गंमत. आता जर तुम्ही वायच्यामध्ये, हा बघा ना, वायच्यामध्ये डी होता आणि वायच्यामध्ये आपण समजा एमला लिहितोय, वायच्यामध्ये आपण एमला लिहायला पाहिजे. परंतु आपली कंडिशन हे व्हायला नको, कारण की एम जो काही आहे तो डब्ल्यूचा पण भाग आहे राईट का, डब्ल्यूचा पण भाग आहे. मग जर समजा मी डब्ल्यू जर का इथं काढला असा एवढा मोठा, तर याचा मिनिंग काय होईल रे, चला सांगा. जर का समजा हा मोठा डब्ल्यू जर का मी या वायमध्ये जर का काढून टाकला, त्याचा अर्थ काय होईल की वायमध्ये डब्ल्यू येतोय आणि आपल्याला म्हटलं की वाय आणि डब्ल्यूचा संबंध नाही आहे. तुम्हाला कळतंय का गोष्ट, तुम्हाला कळतंय का. तुम्ही राईट म्हणतायत, परंतु तुम्ही डायग्राम काढून बघायला पाहिजे. आता इथं मॅटर झाला ना, आता इथं मॅटर झाला. अजून दुसरी पॉसिबल डायग्राम काय काढू शकतात, तुम्हाला कळतंय का मी काय केलं. हे बघा डायग्राम बघा, हे बघा, हा ऑल MRW. ओके, हा डब्ल्यू आहे आणि हा काय आपला एम आहे. ठीक आहे. नंतर पुढे जर बघायला तर काय, तर नो डब्ल्यू इज अ डी. तर डब्ल्यू आणि डीचा काही संबंध नाही, बरोबर आहे, डी आणि डब्ल्यूचा काही संबंध नाही आहे राईट. पुन्हा काय ऑल DRY, तो ऑल DRY
या अशा पद्धतीने मी काढून टाकलं. आता ते काय म्हणतात की एम जो आहे तो छोटा सर्कल आहे आणि वाय जो आहे ना मोठा सर्कल आहे. मग तुम्ही काय प्रयत्न केला की यार या एमला जो आहे ना मला इथं काढायचं समजा. मग जर तुम्ही एमला जर इथं काढतायत तर तो डब्ल्यूला सोडून येतोय ना, डब्ल्यूला पण डब्ल्यूमध्ये पण पाहिजे ना तो, राईट की नाही, तो डब्ल्यूमध्ये पण पाहिजे. मग तुम्ही काय म्हणतात की चला एक काम करतो, डब्ल्यू त्या दोघांना सोबत आणतो, बाहेर डब्ल्यू आणि मध्ये काय एम, बाहेर एम आणि डब्ल्यू. पण तुम्हाला काय दिसायला भेटेल यार तो वायमध्ये घुसून गेला, तो वायमध्ये घुसून गेला. मग असं जर का झालं तर मग आपलं जे ना चुकून जाईल, राईट की नाही. याचा अर्थ हे जे काही आहे ते जे काही बोलतायत हां डब्ल्यू आणि डी नाही म्हटलंय ना, रिलेशन नाही ते, हां मी तुला तेच सांगतोय की वायचं नाही म्हटलंय. हां बरोबर, एकदम बरोबर बोलतेस तू, राईट का. आपण जे काही शिकत आहोत ना त्याच्यामुळे एकदम बरोबर चाललंय की डी आणि डब्ल्यूचा संबंध नाही आहे, राईट का. डी आणि एमचा पण संबंध नाही आहे, पण वाय आणि एमचा संबंध असू शकतो, वायचा डब्ल्यू सोबत संबंध असू शकतो, राईट का. वायचा डब्ल्यू सोबत संबंध असू शकतो. मग आपल्याला काय करावं लागेल, एक काम करावं लागेल, दुसरी पॉसिबल डायग्राम बनवून बघावं लागेल. काय बनवतो मी आता बघा, आपण चेक करतोय रे, ती कंडिशन जी फॉल झाली, दुसरी डायग्राम काढतो मी काय करतो माहिती आहे का, मी समजा डी हा इथं काय आहे वाय, इथे वाय आपण चेक करू, आपण जी कन्सेप्ट आपण शिकत आलो ते बरोबर आहे का. आणि समजा मी काय करतो, डी आणि वाय आहे ना, इथं काय करतो, इथं डब्ल्यू करून टाकतो आणि इथं काय करून टाकतो, इथं डब्ल्यू करून टाकतो आणि समजा इथं काय करून टाकतो, एम करून टाकतो. या छोटीशी जागा जी दिसायला भेटते ना, ती छोटीशी जागा ही जो गॅप आहे ना हवाला, या गॅपमध्ये मी समजा छोटा एम करून टाकतो. आता मला सांगा, छोटा एम जर त्याचा मी करून टाकला तर आपली कोणतीही कंडिशन व्हायलेट होणार नाही. दिसतंय का रे बघा, का व्हायलेट होऊन जाईल, होईल का व्हायलेट. हे बघा मी काय म्हणतोय, हा एक मिनटं गंमत बघा, मी काय म्हणतोय, हा डी आहे, ठीक आहे, हा डी आहे आणि हा काय आहे आपला, हा समजा वाय आहे. ओके, आता मी काय बोलत होतो, मी समजा पण तर मॅटर होऊन जाईल ना तो, कारण की वाय आणि याचा संबंध तुम्ही जोडू शकत नाही. मग आता याचा संबंध तुम्ही जोडू शकतच नाही आहे, तर याचा अर्थ काहीतरी गडबड. बघा मी 2 पॉसिबल डायग्राम काढल्या, दोघं पॉसिबल डायग्राममध्ये बसतंय का, तुम्ही वायला इथं कनेक्टच नाही करू शकत, वायला इथं तुम्ही लक्षात येते का, तुम्ही वायला डब्ल्यू इथं कनेक्टच नाही करू शकत, तर ते चुकत आहे. म्हणजे त्यांचं बोलणं हे चुकत आहे असं मला कळायला भेटतंय, राईट का. ते पॉसिबल तुम्ही बनवू नाही शकत आहे. तुम्ही खूप प्रयत्न करताय की चला बाबा त्यांच्या विधानाला आपण चुकी करण्याचा प्रयत्न करूया. वायला आणि डब्ल्यू तुम्हाला सांग ना, शकतो. तुम्हाला सांग काय करता येईल, सांग काय करता येईल, सांग काय करता येईल मला हे सांग. डब्ल्यू आणि डी नाही म्हटलंय ना, यम काढला छोटा, मोठा डब्ल्यू हा, हां आणि आता इकडे नाही का मोठा सर्कल नाही का, डब्ल्यू मध्ये घाल ना तू, वायचा आणि डब्ल्यूचं रिलेशन असू शकतो ना, अरे पण मग तो तुम्हाला डी या साईडला. हे बघ, आता मला एक सांग, मला काय सांगितलं त्यांनी की वायमध्ये एम असायला पाहिजे, ठीक आहे, वायमध्ये एम असायला पाहिजे. पण मला सांग, ही कंडिशन करायला जाशील आणि ही कंडिशन खरं का, हे नाही होऊन जाणार का, कोणती की डब्ल्यूमध्ये एम असतो, ती कंडिशन खराब होऊन जाईल ना. मग तशी कंडिशन इथलं कोणतीही कंडिशन चूक व्हायला नको, अलग एम लक्षात. आणि डब्ल्यू दोन्हीला आणलं तरी काही फरक नाही पडणार ना, फक्त डी सोबत रिलेशन नसलं पाहिजे ऐक त्यांचं. मला सांग हां ठीक आहे, आपण एक काम करू, तसं करता येईल का बघू. हां हे समजा हा डी आहे, राईट का, इथं काय आपला डी आहे, राईट, आणि इथं वाय आहे, इथं काय वाय, तू काय म्हणलीस की डब्ल्यूला इथं आण, हा डब्ल्यूला आणला, ओके, आणि इथं मध्ये काय केलं मी एमला आणून टाकला, ठीक आहे, एमला आणून टाकला. पण तुला दिसायला भेटतंय का गं की मोठा वाय आहे, मोठा वाय, आणि मोठ्या वायमध्ये जर काही छोटे छोटे असतील तर ते वायचा हिस्सा नाही होणार का, त्यांचा संबंध होऊन जाईल ना गं तो सरळ सरळ. लक्षात आहे का तुला. वायचा नाही होणार ना, डीचा पण नाही होणार ना. मला एक सांग, हा सगळा वाय आहे, वाय, राईट का, आणि वायमध्ये डब्ल्यू हे तू असे एक फसवतेस, पण तुला एक कळतं आहे का, वायमध्ये हे सगळे येत आहेत, याचा अर्थ वायशी संबंध जोडतायत ना, ते वायशी संबंध जुडतोय ना त्यांचा, सरळ सरळ अरे संबंध वायशी जुडतोय ना. संबंध आहे, हॅलो, हां आता मी तुला मला एक बात वायशी सांग. संबंध आहे, बरोबर आहे, हां बट डब्ल्यू सोबत आणि डी सोबत संबंध नसला पाहिजे, डब्ल्यू आणि डी चा, वायचं काही मेन्शन नाही केलंय ना त्यांनी, बघ. अरे हा डी कुठे, डी इथं आहे का, ओके ओके ओके, मी गडबड करत चाललो आहे ना. हा काय आपला हा डी आहे आणि हा सगळंच्या सगळं सर्कल इथं बनवून टाकला, ओके, मग चालेल, काही प्रॉब्लेम नाही, राईट काय. मग असं असं चालू शकतं. मी काय करतोय माहिती आहे का, मी कनेक्शन कोणाचं जोडतोय, याचा वायचा आणि याचा संबंध जोडत बसलो, बरोबर की नाही, तर त्यामुळे गडबड झाली. तो लक्षात घ्या, हे सगळं सर्कल हा अख्खाचा अख्खा उचलून जर का मी याच्यामध्ये ठेवून दिला तरी पण चालेल, काही प्रॉब्लेम नाही, कारण की डी आणि डब्ल्यूचा संबंध तसा पण येत नाही आहे, एकदम बरोबर आहे. मग राईट का, म्हणजे ते जे काही बोलतायत आता की ऑल एम बिईंग पॉसिबल, राईट का, कुठे गेलं बरं का, ऑल एम अख्खे एम याच्यामध्ये बसू शकतो आपण, राईट का, बरोबर आहे, एकदम बरोबर आहे, ते बरोबर बोलत आहेत, आपण सगळं बसून टाकलं, तो बरोबर आहे. हे विधान बरोबर कसं झालं, लक्षात आलं का तुम्हाला. हे बघा, तो एकतर आपलं काय होतं, एक तर कंडिशन होती, त्या कंडिशननुसार गेलं तरी पण चालत होतं, राईट. तो मी काय करून टाकला, हा अख्खाचा अख्खा बॉक्स उचलून याच्यात टाकून दिला आणि याच्याशी संबंध नाही, हे सगळं सगळं कळतंय, राईट का. म्हणजे हे विधान जे बोलत आहेत ते बरोबर बोलत आहेत, ठीक आहे. पुढे नो एम इज अ डी, आता एम आणि डीमध्ये काही संबंध नाही, बघून घ्या बरं का काय. तो समजा
हा काय आपला एम आहे, हा काय बरोबर. आपला डब्ल्यू आहे, राईट. नंतर पुढे हा काय डी आहे आणि हा काय आपला वाय होता. अशा पद्धतीने बेसिक डायग्राम होती. तो यम आणि डीचा काही संबंध नाही आहे असं म्हणतात ते. तो यम कुठे आहे, यम इथं आहे आणि डी कुठे आहे बरं का, तो डी इथं आहे. तर डीचा आणि डब्ल्यूचा संबंध नाही, तर डीचा आणि एमचा पण संबंध राहणार नाही. ते बोलतायत, ते बरोबर बोलतायत, राईट का. तो दोघं विधान जे काय आहे ते बरोबर झाले. अशा पद्धतीने तुम्हाला खेळता यायला पाहिजे. आपण शिकत आहोत कशा पद्धतीने खेळता येईल ते. पुढे चला. आता हा काय आला सम आर नॉटचा, ठीक आहे. आता एक काम करू आपण, हे सम आर नॉट जे ना आपण 100 आणि 50च्या मदतीने सॉल्व्ह करून बघूया. चला 100 आणि 50. आता ती किंमत किती होती तुम्ही मला एकदा पेज मागे जाऊन बघून घ्या. तो समची किंमत इथे किती आहे, 50 आहे, इथं 50 आहे, ठीक आहे. आणि बीची किंमत किती आहे, 50. बघा सम नॉट मेन्शन केलं, इथं नॉट मेन्शन केलं. तो सांगा बरं का याची व्हॅल्यू किती आहे रे आता. पहिल्या एलिमेंटची बीची व्हॅल्यू आणि सीची व्हॅल्यू किती असते सम नॉटमध्ये. 100. 50 आणि 100, ही 50 आणि ही 100, राईट का. आणि ऑलमध्ये काय असते 100 आणि 50, ठीक आहे. इथपर्यंत आपण आलो आहे. नंतर समार नॉटमध्ये काय बरं का, तो हे असतो 50 आणि हे 100, राईट. आणि ते किती 100 आणि 50. मग चेक करा बरं का. आता चेक काय काय करता येईल बरं का. तो चेक मला काय काय करता येईल बघा, चेक करा. आपल्याला काय मेन्शन करतायत की ए आणि सीची बात, ए आणि सी कुठे भेटेल मला, याला कट करावं लागेल. पण ते कट होणार नाही. याचा अर्थ हे जे की नाही चुकत आहे. याचा अर्थ तो लक्षात घ्या. फक्त नोसाठी तुम्ही व्हेन डायग्रामकडे जा रे. बाकीचं जर तुम्ही ना बाकीचं याच्याने गेलात ना, आय आणि ई याच्याने तरी सुद्धा चालेल. फक्त नोसाठी नका करा ते, राईट का. नो आला तर व्हेन डायग्राम, जर ऑप्शनमध्ये नो आला ना, नो फक्त नो, तर व्हेन डायग्राम बिंदास काढा. आणि जर का नो नाही आला समने आला ना, तर तुमच्या पद्धतीने करा तुम्ही एक्सपेन्शन याच्या मदतीने, ठीक आहे. आता ऑल डी आर बी, हे सरळ सरळ फिक्स सेंटेन्स आहेत. ऑल डी आर व्हॉट बी. तर ऑल डी आर बी, ऑल डी आर बी मेन्शन करतात. मग काय करणार बरं का, बघा बरं का. डी आणि बी लागते मला. डी आणि बी भेटेल का रे, डी आणि बी भेटणारच नाही. नाही. व्हेन डायग्राम काढून घ्या वाटलं असतं. चला व्हेन डायग्राम काढून चेक करून घेऊ. व्हेन डायग्राम जर काढली तर काय, ए आणि बीचा संबंध नाही. हा ए इथं आहे, हा बी इथं आहे, राईट. सॉरी, ए आणि बीचा संबंध आहे. बी नंतर काय, सम बी इज नॉट ई, राईट का. तो बी आणि सी अशा पद्धतीने घालायचं इथं. परंतु लक्षात घेण्यासारखा पॉईंट कोणता आहे, लक्षात घेण्यासारखा पॉईंट कोणता आहे आपला, हा वाला बघा, हे वाला. त्यांनी काय म्हटलंय माहिती आहे का तुम्हाला, हा वाला पोर्शन, तो हा वाला पोर्शन मी डार्क करतोय. ते काय म्हणतात, सम बी आर नॉट सी, राईट का. तो समजा एवढा हा हिरवा केलेला पोर्शन जो आहे ना, त्याच्याबद्दल मी बोलतोय की तो जो आहे ना, तो बीचा भाग आहे. तो काही बी जो आहे ना, तो सी नाही आहे. तो डार्क केलेला पोर्शनबद्दल मी बोलत आहे, असं मिनिंग होतोय त्याचा. आणि ऑल डी आर ए काय म्हणलंय, ऑल डी आर ए, डी आर ए. तो मग छोटा सर्कल डीमध्ये, तो छोटा सर्कल काढून टाका डीमध्ये. हा झाला आपला काय, हा झाला एमध्ये छोटा सर्कल, डी काढून घ्या. ही झाली बेसिक विन डायग्राम आपली. आता बघा बघा, सम ए आर नॉट सी. तो काही ए जे काही आहेत ते सी नाही आहेत. काही ए हे सी नाही आहेत. सरळ सरळ दिसायला भेटते की एचा आणि सीचा काही संबंध नाही आहे, राईट का. पण ते काय म्हणतात की सम ए, काही ए हे सी नाही आहेत, पण काही ए सी आहेत. म्हणजे त्यांना काय म्हणायचं माहिती आहे का, सम ए आर सी असं म्हणायचं त्यांना. त्यांना काय म्हणायचं लक्षात घ्या. सम ए आर नॉट सी याचा मिनिंग काय होतोय की सम ए आर सी, काही ए हे सी आहेत. मला दिसायला भेटतं की ए आणि सीमध्ये काही संबंध नाही आहे. त्यांचं बोलणं हे सरळ सरळ चुकत आहे. तो हे चुकलेलं उदाहरण आहे. ते तर आपल्याला याच्यावरून बी कळालं, ठीक आहे. ऑल डी आर बी, तो डी आणि बी कुठे कुठे, तो डी बघा बरं का, हा डी आपला इथे आणि बी कुठे आहे, तो बी इथं आहे. काही संबंधच नाही त्यांचा बघा, राईट का. हा सर्कल मग एवढा आणि हा सर्कल इथं. तो हे पण काय होतं बरं का, ऑल डी आर बी, तो हे पण काय होतंय आपलं, हे पण काय होतंय चुकीचं आहे. तो हे पण चुकलं आणि हे पण चुकलं. याचं उत्तर काय असेल माहिती आहे, याचं उत्तर असणार आहे नायदर वन ऑर नॉर टू, राईट का. याचं उत्तर काय आहे, नायदर वन ऑर नॉर टू. नायदर वन आणि नॉर टू हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, चला पुढे. आता हे वालं उदाहरण बघा बरं रे. सम लायन्स आर रॅट. ओके, पुढे नो टायगर इज अ रॅट. टायगर, इथं टायगर काढतो, याचा काही संबंध नाही आहे. ओके, हे पण कळलं. पुढं सम टायगर आर लायन. आता लायन कुठे, लायन कुठतरी वरती आलाय बरं का. पहिला. हां, मी याला खोडून टाकतो, हे खोडून टाकतो मी आणि इकडे दाखवतो त्याला. त्यांनी जे दिले ना त्याच्यानुसार बेसिक डायग्राम बनवायची. तर मी काय करतो, इथं काढून घेतो, ठीक. इथं काढून घेतो आणि अशा पद्धतीने लिहून देतो, बरोबर का. काही चुकलं का माझ्याकडून. सम लायन आर रॅट, सम रॅट आर कॅट. इथं कॅट बाकी अजून, ही कॅट आहे, ठीक आहे. फक्त लक्षात घ्या, रॅट आणि यांचा काही संबंध नाही आहे, ठीक आहे. कोणी हा टायगर, टायगर आणि रॅटचा संबंध नाही. सम टायगर आर व्हॉट, नो टायगर इज अ रॅट. ओके, सम टायगर आर लायन. बरोबर काढलं रे. आता डायग्राम बरोबर आहे का चेक करून घ्या. हे बघा, लायन आर रॅट, सम रॅट आर कॅट, राईट का. आणि अशा पद्धतीने दिसायला भेटते, यांचा काही संबंध नाही.
ही झाली आपली डायग्राम. आता जर तुम्ही बघायला गेला तर पुढे काय, ऑल कॅट बेईंग लायन पॉसिबिलिटी. ठीक आहे, तो ऑल कॅट जे काय आहेत ते काय आहेत आपले लायन आहेत. ऑल कॅट बेईंग लायन पॉसिबिलिटी मेन्शन काय केलं, पॉसिबिलिटीचं आहे. तो तुम्हाला दोघं डायग्रामला चेक करावं लागेल. तो कॅट आणि लायन याचा संबंध नाही आहे. आता बघा बरं का, इथं एकदम भारी डोकं लावायचं काम आहे हां. तो समजा आता कुठे गेलं बरं का, कॅट आणि लायन, कॅट आणि ऑल कॅट म्हणजे छोटा सर्कल आहे आपला. कॅट जो आहे तो छोटा सर्कल आहे, लायन जो आहे ना मोठा सर्कल आहे. तो कॅट कुठे बरं का, ही कॅट इथे आणि लायन जो आहे ना तो मोठा सर्कल आहे. म्हणजे समजा जर का मी कॅटला उचलून इकडे जर का काढून टाकला रे, हे बघा डायग्राम कशी बनवतो आता. समजा मी कॅटला ना इथं आणून टाकलं परंतु त्याचा याच्यासोबत पण संबंध असायला पाहिजे ना. मी कोपऱ्यावर इथं काढतो. ठीक आहे, तो इथं जर का मी काढला तर मला काय दिसायला भेटेल माहिती आहे का, आणि अशा पद्धतीने डायग्राम काढतो. ठीक आहे, चेक करा बरं व्यवस्थित हां. राईट, आणि इथं काय करून देतो, अशा पद्धतीने हे क्रॉस करून देतो. चला बघा बरं डायग्राम बनते का. हे काय झालं बरं का, हा लायन झाला. हे काय झाला बरं का आपला, तो हा झाला रॅट. राईट, आणि हा काय झाला बरं का, हा झाला आपला कॅट. इथं कॅट आणली मी. तो मला काय म्हणतायत की कॅट जे ना ते ऑल कॅट म्हणजे लायनमध्ये काय करा, छोटा सर्कल काढा. मी लायनमध्ये छोटा सर्कल काढला परंतु कंडिशन आपली खराब व्हायला नको म्हणून मी त्याला कोपऱ्यावरती काढला. राईट का, कोपऱ्यावरती काढला आणि मग रॅट पण रॅट पण कॅट होऊन जात आहेत. राईट का, सगळ्या कंडिशन ओके होत आहेत. परंतु आता नो वाली केस बघा बरं का, नो टायगर इज अ रॅट. हा का आपला टायगर आहे. राईट का, तो टायगरचा आणि रॅटचा काही संबंध नाही. दिसायला भेटतोय का, रॅट इथे, राईट, रॅट इथे, टायगर इथे, त्यांचा काही संबंध येतोय का बघा, काही संबंध येत नाही. तो त्यांचा तसाही संबंध येत नाही. तो बघा आता मला दिसायला भेटतंय की मी या सीला इथे येऊन आणू शकतो का रे, आणू शकतो. म्हणजे त्यांचं जे काही बोलणं आहे ते बरोबर आहे. त्यांचं बोलणं जे काय आहे बरोबर आहे. किंवा आपली बेसिक कंडिशन काय होती, आपला बेसिक रूल काय होता बरं का, बघा तो हे बरोबर आहे. हे कळाला का तुम्हाला, बरोबर आहे. मी तो सीला कुठे काढला, तो अशा पद्धतीने मी काढू शकतो, पॉसिबल आहे तसं. राईट की नाही. तो आपली कंडिशन काय होती, नोचं कुठे, हावाला नो आहे. राईट का, तो नोचा टायगर आणि रॅटचा संबंध नाही, बरोबर की नाही. टायगर आणि रॅटचा संबंध नाही आहे. आणि रॅटमध्ये असणारे जेवढे काही सर्कल असतील ना, त्याचा पण आणि टायगरचा पण संबंध राहणार नाही. एवढं सोडून बाकीचे काही बी पॉसिबल आहे. बघा आता, ऑल लायन आर रॅट. आता काय म्हणतात माहिती का, लायनला काय करा, रॅटमध्ये ठेवा. ठीक आहे, तो लायन कुठे, समजा हा वाला, तो लायनला ना तुम्ही रॅटमध्ये ठेवा. म्हणजे मी काय करतो माहिती आहे का, बघा रे डायग्राम नवीन काढतो, लक्ष द्या रे. हे 2 3 4 अशा पद्धतीने आहे. हे हा झाला आपला रॅट, सॉरी लायन आहे, पहिला लायन, हा काय झाला, हा लायन. दुसरा काय आहे आपला बरं का, रॅट. तिसरा काय आहे, कॅट. हे काय आहे, टायगर. ही डायग्राम होती बेसिक डायग्राम. आता आहे का पूर्ण व्यवस्थित, लक्ष द्या. ते काय म्हणतायत की तुम्ही लायनला छोटा सर्कल बनवू शकतात का, कशामधला, रॅटमधला. तर रॅटमधला लायनला जर समजा छोटा सर्कल बनवायला जर गेलात तर समजा याला मी बनवतो रॅटमध्ये. हां, तुम्ही मला सांगा रे, समजा ही काय आपली, ही रॅट आहे, ही कॅट आहे. ठीक आहे, आता मी रॅटमध्ये समजा ना लायनला बनवून टाकतो अशा पद्धतीने. ठीक आहे, असं बनवला मी. पण तुम्हाला काय दिसायला भेटेल यार, जर समजा तुम्ही या रॅटमध्ये लायनला जर का बनवला तर का रे, एक कंडिशन कोणती तरी चुकून जाईल ना. मग लक्षात येते का, एक कंडिशन राहून जाईल ना. कारण की रॅटचा आणि टायगरचा काही संबंध नाही आहे आणि मला टायगरला याच्यामध्ये घुसडावं लागेल तरच जाऊन विषय होईल. राईट की नाही. याचा अर्थ शक्यच नाही होते. हे उदाहरण जे नाही शक्यच होत नाही. हे उदाहरण जे बोलतायत नाही चुकीचं बोलतायत ते. लक्षात आलं का, की लायन आणि याचा संबंध आहे बा असं ते चुकीचं बोलतायत, ते हे चुकीचं आहे. लक्षात येते का तुमचं, लक्षात आलं का रे. राईट, तो पहिलं बरोबर आहे. असं करून बघायचं आहे तुम्हाला, तर असं करून बघायचं. याच्यासाठी प्रॅक्टिस उदाहरण मी घेईल खूप सारे. राईट का, असं करून बघता यायला पाहिजे. पुढे जाऊया, चला हे लास्टवालं उदाहरण बघून घेऊ, ते पूर्ण व्हिडिओ बनवून घेतो. तर बघा बरं आता, सम नंबर आर डिजिट. ओके, तो नंबर, हे डिजिट, सम नंबर आर डिजिट, ऑल डिजिट आर अल्फाबेट. तो हे काय झालं, अल्फाबेट. नंतर पुढे काय, नो अल्फाबेट इज व्हावल. तो हे व्हावल, यांचा काही संबंध नाही. नंतर पुढे काय, ऑल कन्सोनेट आर व्हावेल. तो ऑल कन्सोनेट आर व्हावेल म्हणजे काय, व्हावेल मोठा सर्कल आहे आणि कन्सोनेट त्याच्यामधला छोटा सर्कल आहे. ठीक आहे, हा झाला आपला सी. ठीक आहे, तो बघा बरं का आता काय म्हटलं आहे, नो डिजिट इज अ व्हावल. तो नो डिजिट इज अ व्हावल म्हटलं आहे. नो म्हणजे आलं म्हणजे काय, पॉसिबल चेक करावं लागेल बरं. ठीक आहे, तो नो डिजिट इज व्हावल. तो डिजिट आणि व्हावलमध्ये काही संबंध नाही आहे. डिजिट इथं आहे, राईट का, आणि व्हावेल कुठे आहे, व्हावेल इथं आहे, हा मोहावाला. तर मला एक प्रश्नाचं उत्तर द्या त्याला पटकन, बरोबर आहे का रे. हा व्हावेल इथे आहे, राईट का, एकदम बरोबर बोलतायत ते. कारण की बघा अल्फाबेटचा जो छोटा सर्कल आहे ना, म्हणजे बरोबर बोलतायत. त्यांचं बरोबर आहे. अल्फाबेट आणि कॉन्सोनंटबद्दल बघा, तो नो अल्फाबेट इज अ कॉन्सोनंटचे बरोबर बोलतायत का, बघा बरं का. तो अल्फाबेट कुठे आहे, हा अल्फाबेट आहे, राईट. आणि कॉन्सोनंट कुठे आहे, हा कॉन्सोनंट आहे. तो आता पॉसिबल आहे गड्या, राईट का, पॉसिबल असू शकतं. मग आता त्यांनी काय म्हणलेलं आहे की नो अल्फाबेट इज अ कॉन्सोनंट.
ते काय म्हणतायत की नो अल्फाबेट इज अ कॉन्सोनंट. त्यांचं बोलणं हे चुकीचं आहे, राईट की त्यांचं बोलणं हे चुकीचं आहे. ते काय म्हणतायत की अल्फाबेटचा आणि कॉन्सोनंटचा संबंध कधी येणारच नाही. ठीक आहे, मग आता आपण बघूया की खरं आहे का ते. अल्फाबेट इज अ बरोबर आहे ना? काय म्हणते. बरोबर आहे. हा मग बघू ना, चेक करूया आपण. आता बघा काय काय म्हणतायत ते, नो अल्फाबेट इज द कॉन्सोनंट. तो कॉन्सोनंट कुठे आहे, हा वाला कॉन्सोनंट आहे आपला. तो हा कोणाचा भाग आहे, हा भाग कोणाचा आहे, आपल्या मोठ्या सर्कलचा. मला एक सांगा, हा मोठ्या सर्कलचा भाग छोटावाला हा एवढूचा बच्चा आहे. जर मोठ्याचा या ए सोबत संबंध नाही, त्या छोट्याचा काय संबंध असणार त्याच्यासोबत, कळालं का? बरोबर का? तो याचा बी त्याचा संबंध राहणार नाही. लक्षात येते का? डायग्रामच्या मध्ये घुसायचा प्रयत्न बी करा. हे बघा, हा मोठ्याचा या मोठ्यासोबत संबंध नाही आहे, पण या मोठ्याचा या बच्चा आहे, याचा संबंध त्याच्यासोबत कसं करेल? नो अल्फाबेट इज कॉन्सोनंट. ते बरोबर बोलतायत, राईट का? ते बरोबर बोलताय, अशा पद्धतीने दिसायला भेटेल. ठीक, पुढे नो व्हावेल इज अ नंबर. तो व्हावेल कुठे आहे बरं का? हा व्हावेल आहे, हा जो काही ना हा व्हावेल आहे आपला. तो हा जो काही आहे हा आपला मोठावाला काय आहे, हा व्हावेल आहे, राईट. तो नो व्हावेल आणि कुठे गेले नंबर. मला सांगा, हा व्हावेल आहे, हा नंबर आहे, मला कळतं येईल ॲडजस्ट बिनधास, राईट का? तो त्यांचं बोलणं आहे की हे चुकीचं आहे गड्या, सरळ सरळ कळते की, कारण की हा व्हावेलला जो आहे ना याला उचलून मी तर ठेवू शकतो ना, काही प्रॉब्लेम नाही मला. तर नो व्हावेल आर नंबर जे आहे ना त्यांचं बोलणं चुकत आहे, त्यामुळे मी चुकीचं उदाहरण दिलं त्याला. ऑल व्हावेल आर नंबर. तो ऑल व्हावेल आर नंबर म्हणजे काय, या व्हावेलला उचला पुराच्या पुऱ्याला आणि याच्यामध्ये ठेवून द्या, ठेवता येईल मला उचलून, याच्यामध्ये ठेवता येईल, कोणतीच कंडिशन आपली येणार नाही, राईट का? याला उचलून जर का याच्यामध्ये मी ठेवला तर मला काय दिसायला भेटतं बरं का? बघा, तो हा वाला इथं आहे आणि हा वाला आपला ए आहे, तर एचा आणि या छोट्या सर्कलचा काही संबंध नाही आहे, राईट का? आकृती तशी बनते तो, राईट. ऑल व्हावेल आर नंबर म्हणजे ते काय बोलतायत की ऑल व्हावेल आर नंबर बरोबर आहे, त्यांचं बोलणं आहे बरोबर, परंतु पॉसिबल आहे का? पॉसिबलची बात बघायची होती. पण इथं काय आहे, ऑल व्हावेल आर नंबर मेन्शन केले म्हणजे फिक्स विधान आहे. मग आता चेक करा बरं का, हा व्हावेल इथं आहे आणि दुसरा नंबर कुठे आहे, इथे. तो दूरपर्यंत आहे ते, त्याच्यामुळे मला काय दिसायला भेटतं बरं का की यांचा काही संबंध नाही आहे, राईट. ही फिक्स कंडिशन आहे. जर पॉसिबल राहिली असती तर उचलून इथं टाकू शकलो असतो, राईट का? पण हे पॉसिबलचं नाही आहे, फिक्स उदाहरण आहे. याचा अर्थ असा होतो की बाबा ऑल नंबर आर, हे जे बोलतायत ना ते चुकीचं बोलतायत, ते बी चुकलं, हे बी चुकलं, हे बरोबर, हे बरोबर. आलं लक्षात? तो आलं का लक्षामध्ये रे? तो व्यवस्थित